स्पोर्ट्सचा विचार केला तर ओनर आहेत रत्नाकर सावंत, किरण पाटील, तेजस गुवारी, तर एका साइडला मामा भांजे, प्रदीप गुप्ता आणि राहुल गुप्ता हे दोन ओनर आपल्याला पाहायला मिळत आहेत। जाऊया मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी सामन्याला सुरुवात होते। पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज लहू घोष आपल्याला पाहायला मिळते। भरपूर वर्ष टेनिस बॉल क्रिकेटचा अनुभव आहे आणि अनुभवाची शिदोरी त्याच्या पाठीशी पाहायला मिळते। पहिलाच बॉल टॅप केला जातो अंडर बॉक्स स्टाईल मध्ये, सिंगल मिळाली। कव्हर पॉइंट मध्ये एक फिल्डर तैनात आहेत, तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळाली। या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 1 या धावसंख्येवर। व्यासपीठावर आमचे मान्यवर मंडळी या स्पर्धेचे अध्यक्षपासून तर सदस्यांपर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत। अतिशय चांगली मेहनत या स्पर्धेला घेतली गेली। आज या स्पर्धेचा गवगवा सातत्याने पालघर जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामधील नामवंत स्पर्धा म्हणून ओळखली जाते। क्रॉस बॅटचा उपयोग केला होता, पंचांनी मात्र पहिलं निरीक्षण केलं आणि सांगितलं लेग स्टंप पिचिंग यावेळेला पाहायला मिळतो। लेग स्टंपला मात्र भेदून चेंडू गेला असता आणि विशाल नाईक सर त्या ठिकाणी पाहायला मिळतात। एका साईडला अजित म्हात्रे सर, दोन्ही क्वालिटी दर्जाचे पंच, 3 पंच या स्पर्धेला लाभले गेलेत। अमोल वेतोस्कर सर आपण पाहताय, ज्यांनी MRIच्या चेंडूवर तिन्ही पंचांनी खूप चांगलं क्रिकेट हाताळलं आणि मैदानाशी नाळ कुठेतरी जोडावी यासाठी आज पंचांच्या भूमिकेत आहेत। ऑन साइडला हुकच्या फटक्यात कन्वर्ट केला गेला, इनफिल्ड क्लिअर करणारा हा अप्रतिम चौकार, सुस्वागतम KPL चौकार, 1 बाउंस ओव्हर द रोप। समोरच कार्याध्यक्ष आपण पाहताय शाहिद भाई अन्सारी यांना आपण पाहू शकाल। भरपूर वर्ष सुंदर क्रिकेट सुद्धा खेळलं। नुकतंच आपण पाहिलं, आपण पाहू शकलात प्रकाश देवळीकर साहेब यांचं वक्तव्य आपण ऐकलत, ते सुद्धा उपस्थित आहेत। ऑन ड्राईव्ह खेळला गेला, खूप सुंदर पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली गेली। ऑन ड्राईव्ह खेळत असताना सिंगल मिळते, या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 6 वर जाऊन पोहोचली गेली। कॉमन क्रिकेट असोसिएशन अंतर्गत कॉमन प्रीमियर लीग 2024 टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा। आणि आज जर आपण पाहिलं तर आज खेळाडू प्रत्येक जण बॉडी लँग्वेज ज्यांची पॉझिटिव्ह पाहायला मिळते, प्रत्येक संघ मालकांचा विश्वास ते सार्थपणे कामगिरी पार पाडताना पाहायला मिळत आहेत। म्हणजेच एखाद्या संघ मालकाने जेव्हा तुमच्यावर विश्वास टाकला जातो, त्यांची अपेक्षा असते फक्त तुम्ही चांगलं खेळा। टॅप केला जातोय पुन्हा एकदा आपण पाहू शकाल, प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळला गेला। तत्पूर्वी सिंगल मेल, सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या संकल्प स्पोर्ट्स सावंतपाडा या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या धावसंख्येवर। पहिल्या षटकातील बॉल फेकून झाले ते 5। अतिशय दमदार आणि शानदार आयोजन, कारण आयोजन म्हणणं फार सोपी गोष्ट आहे, परंतु ते करून दाखवणं, स्वप्न सत्यात साकार करणं या फार महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात। रात्रंदिवस झटताना आपल्याला पाहायला मिळाले। संपूर्ण कोर कमिटी आणि कार्यकारिणी मंडळ, देवेंद्र भोसकर साहेब या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। त्यांची सुंदर मेहनत या स्पर्धेला सुद्धा आपण पाहत आहेत आणि कॉमन प्रीमियर लीगच्या ग्रुपवर नेहमीच अपडेट देत असताना आपल्याला पाहायला मिळाले। ऑन साइडला फ्लिक ऑफ द रिस्ट, सरळ चेंडूला मात्र फेकून दिलाय। संजय भाई म्हात्रे यांच्या स्वागतासाठी आउट ऑफ द पार्क षटकार। कोणी मारतय चौकार, कोणी मारतय तो षटकार, बघायला सारी झाली गर्दी प्रेक्षक वर्गाची, बघायला सारी झाली गर्दी प्रेक्षक वर्गाची। दादा चल रे जाऊ पाहायला टीम आली संकल्प ग्रुपची, दादा चल रे जाऊ पाहायला KPL हाय कामन गावाची। थँक्यू। काय जबरदस्त बॉर्डरमॅनचा उपयोग केला होता, टायमिंग चांगलं होतं आणि सरळ चेंडूला फ्लिक ऑफ द रिस्टच्या माध्यमातून खेळलं गेलं। गणेश बनसोडे एक मोठं नाव टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आणि पंचक्रोशीमध्ये अप्रतिम फलंदाजी करणारा खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं। आतापर्यंत सीझन 4चा विचार केला तर 130 धावा गणेश बनसोडेच्या बॅटमधून आलेल्या आहेत, म्हणजेच रिदम मध्ये आहे, लयबद्ध झालाय आणि ज्या पद्धतीने तो षटकार ठोकला अप्रतिम आपण पाहू शकला। संघाची धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचली गेली। संकल्प स्पोर्ट्स सावंतपाडा या टीमची ज्या अपेक्षित धावा होत्या त्या अपेक्षित धावा येताना पाहायला मिळत आहेत। म्हणजेच एखाद्या नदीला झरण्याची गरज असते, त्याचप्रमाणे क्रिकेटमध्ये सलामीवीरांना चांगली सुरुवातीची गरज असते आणि ती सुरुवात दोन्ही बॅटरने करून दिले। एका साईडला जर आपण पाहिलं तर धनराज सारखा खेळाडू, तर एका साईडला गणेश बनसोडे सारखा खेळाडू पाहायला मिळतोय। म्हणजेच पहिलं षटक हे मात्र फलंदाजांच्या नावावर गेलं। P1चं षटक होतं, पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग केली
आणि चांगली स्टार्ट मिळवून देण्याचा प्रयत्न केला आणि प्रयत्नांती परमेश्वर हे सातत्याने ब्रीदवाक्य या खेळाडूंच्या नसानसामध्ये पाहायला मिळतं. षटक क्रमांक दुसरं गोलंदाज आहे, गोलंदाजी मार्कवर आयविन नाडर, मॅन फ्रॉम पालनापाडा. अतिशय रिदम मध्ये असलेला खेळाडू आपण पाहतायत आयविन नाडर. एका साइडला फलंदाज आहे धनराज. त्या चेंडूला खेळू शकले नाहीत. ऑन द टोस खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, खूपच आवाक्याच्या बाहेर होता आणि त्याचंच कारण आपण पाहू शकला. आता हा बाउन्स मिळाला आणि ऑफ्टनच्या खूपच बाहेर आणि बाउन्स मात्र खूपच मिळाला होता. पंच डिस्कस करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि पंच दर्शवत असताना की हा जो बॉल आहे तो मात्र या ठिकाणी वन बाउन्सने गृहीत धरला जाईल, म्हणजेच व्हाईट बॉलचा इशारा जो होता तो मात्र यावेळेला रिव्हर्स घेतला गेलाय. जो डिसिजन आपण पाहिलं तर रिव्हर्स घेतलं गेलं, म्हणजेच हे समंजसपणा खूप महत्वाची भूमिका असते आणि हे कॉमन क्रिकेट च्या माध्यमातून सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. हलकेच्या हाताने बॅटचा फेस ओपन केलं, परंतु तिथे गली रिजन मध्ये थोडीशी चुकी झाली, मिस्टेक केली. कॅचेस विन द मॅचेस खूप महत्वाची भूमिका असते क्रिकेटच्या खेळामध्ये, हे प्रत्येक फिल्डरला माहिती आहे. परंतु इथे मात्र मिस्टेक झाली आणि कोणताही खेळाडू जेव्हा आपल्या संघासाठी खेळतो त्यावेळेला जाणून बुजून झेल तर सोडत नाहीत. एकतर त्याचं कॉन्सन्ट्रेशन खचतं, एकतर त्याचं जजमेंट चुकतं, एकतर त्याच्या मनामध्ये काहीतरी काहूर चाललेलं असतं आणि अशा वेळेला मात्र तो कॅच ड्रॉफ्ट होताना पाहायला मिळाला. गली रिजन मध्ये आले होते फिल्डर, एकदा वर्जित केली गेली. धनराज सावंतच्या बॅटमधून येते एक धाव. अप्रतिम गुड डिलिव्हरी, सुपर लेंथ लाईन, टप्पा अचूक पद्धतीने होता. थोडासा ऑफ्टमच्या बाहेर चेंडूला पिच केला आणि अलीकडच्या काळामध्ये हेच चेंडू खूप काही उत्क्रांती करून जाताना पाहायला मिळतात आणि तेच गोलंदाजाने केला आयविन नाडरने. ग्रेट डिलिव्हरी, डॉट बॉल. 14 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. ऑन साइडला हुकच्या फटक्यात कन्वर्ट केला गेला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा फिल्डर त्या ठिकाणी पुढे येईल. जजमेंट चुकलं, पुढे येऊ की मागे जाऊ अशातच मात्र चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी चौकार, केपीएल चौकार. तेजस गोवारी हाय ऑनर, नाही झुकणार कधी, नाही वाकणार कधी, अशी यारी हाय संकल्प ग्रुपची. नाही झुकणार कधी, नाही वाकणार कधी, अशी शान हाय संकल्प ग्रुपची. दादा चल रे जाऊ पाहायला टीम आली आहे संकल्प ग्रुपची. दादा चल रे जाऊ पाहायला. संकल्प स्पोर्ट्स सावंतपाडा या गाण्यावर मात्र आपण पाहतात गुणगाण गाणार गायनं यावेळेला पाहायला मिळतं. 18 धावा फलकावर. गणेश बनसोडे इज ऑन अ फायर. ऑन साइडला जरूर खेळला गेलाय. ऑन ड्राईव्ह खेळत असताना शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला. तिथे डिपमेंट विकेटला फिल्डर तैनात आहेत अमित कामणकर. फेकी येईल तत्पूर्वी गणेश बनसोडेच्या बॅटमधून 2 धावा येतील. खूप चांगलं क्रिकेट आतापर्यंत गणेश बनसोडेच्या बॅटमधून धावा येताना पाहायला मिळत आहेत, कारण तुमचं युजेस फुटवर्क अप्रतिम तर तुमच्या धावा या बॅटमधून अगणित. आणि तेच करत असताना गणेश बनसोडे, परंतु एका साईडला त्रस्त झालेत ते गोलंदाज, कारण धावा रोखत नाहीयेत. धावांचा वेग वाढताना पाहायला मिळतो. ज्या वेळेला तुमची स्ट्राईक रोटेट होते त्यावेळेला मानसिकता चेंज होते, मानसिकतेचं मनोबल वाढतं आणि खऱ्या अर्थानं जेव्हा जेव्हा चेंडू डॉट बॉल येतात तेव्हा तुमचं खच्चीकरण होतं. परंतु इथे स्ट्राईक रोटेट होते, फलक हलतं राहतं. गुड थिंकिंग. ऑन साइडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र फसतील का पाहायचंय. कॉलिंग चांगलं झालंय आणि शेवटच्या मोमेंटला सुंदर पद्धतीने जजमेंटने झेल टिपला गेला रमीच्या माध्यमातून. बॅक टू द डगआउट गणेश बनसोडे. एक बिग विकेट, ज्या विकेटच्या शोधामध्ये होते गोलंदाज आयविन नाडर. मैदानी दिसतंय खरोखर, मामा भांजाच्या टीमचं नाव हाय हाय सगळ्यात वर. मामा भांजाच्या टीमचं नाव हाय हाय सगळ्यात वर. थँक्यू. 8 बॉल मध्ये 17 धावांचं योगदान देऊन गणेश बनसोडे मात्र बॅक टू द पव्हिलियन मध्ये येत असताना पाहायला मिळतोय. चांगली स्टार्ट करून दिली गेली. ज्या अपेक्षित धावा हव्या होत्या त्या मात्र धावा आल्या, परंतु जास्तीत जास्त मात्र त्या 6 षटकांपर्यंत टिकून तर राहिले नाही, परंतु स्टार्ट तर ब्युटिफुल करून दिली. 20 धावा फलकावर. 10च्या सरासरीने आतापर्यंत करंट रन रेटने खेळत असताना संकल्प स्पोर्ट्स सावंतपाडा ही टीम आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना मामा भांजे या 2 संघांमध्ये. मामा भांजे संघाचा विचार केला तर दुसऱ्या सीझन मध्ये जो चॅम्पियन राहिला होता
तोच संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत. खूप सुंदर प्रीमियर लीग म्हणजेच KPL आपल्याला पाहायला मिळते. कमालीची प्रीमियर लीग म्हणजेच KPL आपण पाहू शकाल आणि मनोरंजनाची भरीव कॅप्सूल म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. तुम्हा सर्वांना आवडणारी ही स्पर्धा आणि सर्व धर्म समभाव जपणारी ही स्पर्धा म्हणजेच KPL आपल्याला पाहायला मिळते. आजचा सलग 4था दिवस या स्पर्धेचा. उद्या शेवटचा आणि अंतिम दिवस 2024चा चॅम्पियन्स कोण बनेल याकडे सर्वांचं लक्ष केंद्रित झालंय. 2 षटकांचा अगदी योग्यरीतीने खेळ समाप्तीवर झाला. 2 षटकांमध्ये संघाची धावसंख्या संकल्प स्पोर्ट्स सावंतपाडा या टीमची 20 या धावसंख्येवर. धनराज सावंत एका साईडला पाहायला मिळतात तर एका साईडला अजय उपाध्याय. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 3ऱ्या षटकाला प्रारंभ. गोलंदाज आहे सोईल शेख. अप्रतिम गुडक्यावर बॅलन्स करत इनसाइड आउटचा फटका खेळला गेला परंतु फिल्डरला निवडला. ग्रेट कॅच. अतुल त्या ठिकाणी कोणतीही चुकी करणार नाहीयेत. फलंदाज बाद गॉन. मामा सोहनलाल गुप्ता भांजा रामचंद्र गुप्ता टीम तुमच्याच नावानं गाजतय. टीम तुमच्याच नावानं गाजतय. मामा भांजाच्या टीमचं नाव हाय हाय सगळ्यात वर. मामा भांजाच्या टीमचं नाव हाय हाय सगळ्यात वर. थँक्यू. हेमंत कामणकर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. साहिल चौधरी खूप खुश असतील. आपल्या गोलंदाजीच्या जोरावर मात्र मॅच विन करून दिली. आणि जेव्हा तो गोलंदाजी करत होता त्यावेळेला मला वेस्ट इंडियन गोलंदाज रकीम कॉर्नवॉल या खेळाडूची मात्र जरूर आठवण झाली थोडीफार आणि त्याची ती ऍक्शन सुद्धा मात्र पाहायला मिळाली. हेवी वेट असलेला खेळाडू म्हणून वेस्ट इंडियन क्रिकेटर. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 20 वर जाऊन पोहोचली गेली. 3ऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. अतुल विरारकर एक ग्रेट प्लेअर म्हणून आपण पाहू शकतायत. जे सौजन्य केलेलं आहे ते स्वर्गीय शोभा रमेश विरारकर महिला प्रेक्षक कक्ष आणि त्या नारी शक्तीला सुद्धा सलाम असेल. आज दैनंदिन जीवनातून वेळ काढत मात्र या स्पर्धेला त्यांनी सदिच्छा भेट दिले त्याबद्दल त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आहे. माजी पोलीस पाटील स्वर्गीय शोभा रमेश विरारकर महिला प्रेक्षक कक्ष आणि सौजन्य केलंय ते श्री अतुल रमेश विरारकर यांनी आणि त्यांनीच मात्र झेल टिपला गेला. फलंदाज बाद. बॅक टू द पवेलियन. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 20 धावा. बाहेर निघणारा चेंडू शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता मात्र इथे प्ले करण्याचा जरूर मनसुबा बाळगला हेमंत कामणकर. भरपूर वर्ष टेनिस बॉल क्रिकेटचा अनुभव आहे परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये तुमची प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस ही खूप काही सांगून जाते. प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट. गोलंदाजाचं कौतुक करेन. गोलंदाज सोहिल शेख. मॅग्निफिसंट बॉलिंग. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. थोडेसे शरीरापासून दूर खेळतायत आणि इथून जर आपण पाहिलं तर सरळ चेंडू विसावला गेला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता होत असताना अचूक टप्पा आणि भेदक मार आहे सोहिल शेख यावेळेला दर्शवत असताना. एक मूर्ती लहान कीर्ती महान. अमित कामणकर एक्सपिरियन्स आपला शेअर करत असताना पाहायला मिळतोय. एक विस्फोटक आणि विध्वंसक फलंदाज म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 20 धावा 3 बॉलच्या समाप्तीनंतर. आतमध्ये येणारा चेंडू होता सावध पवित्रा घेण्याचा मनसुबा बाळगला. 3ऱ्या बॉल फेस करत असताना हलकीशी बॅटची एज होती आणि चेंडू अगदी स्टंपच्या जवळून निघून गेला. संघाची धावसंख्या या सिंगलच्या साहाय्याने जाऊन पोहोचते 21 या धावसंख्येवर. 4 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. 3रं षटक हे प्रगतीपथावर पाहायला मिळतं. खूप चांगली स्ट्रॅटेजी आखली गेली. संकल्प स्पोर्ट्स सावंतपाडा या टीमच्या माध्यमातून सुरुवात चांगली झाली परंतु मामा भांजे या टीमच्या माध्यमातून स्ट्रॅटेजी अप्रतिम आखली गेली. गेम प्लॅनिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट कारण तुमच्याकडे क्रिकेट खेळत असताना क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये तुमच्याकडे 2 गेम प्लॅनिंग असायला हवेत. ए प्लान आणि बी प्लान. जर ए प्लान तुमचा सक्सेसफुल होत नाहीये तर बी प्लान तुमचा 100 सक्सेसफुल होईल परंतु तो कधी होईल जेव्हा तुम्ही अथक परिश्रम अथक मेहनत घेतील तेव्हा. इथून जर आपण पाहिला तर कोणत्याही प्रकारचं कॉन्टॅक्ट नाही. बॅट अँड बॉलचा यावेळेला आपल्याला पाहायला मिळाला आणि सरळ चेंडू. अजित मात्रे सुद्धा शुअर होते. इथून अमित कामणकर यांना मात्र शुअर आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यांनी सांगितलं की यस डेफिनेटली. कारण कधी कधी असं होतं ज्या ज्या वेळेला आपण पाहतो की अपील केली जाते त्यावेळेला मात्र कधी कधी आपण पाहू शकतात की बॅट आणि बॉलचा जेव्हा संपर्क होत नाही आणि अशा वेळेला जर आपण पाहिलं तर अपील चांगली होती. उत्साह जास्त होता. आत्मविश्वास थोडाफार कमी पाहायला मिळाला. 21 धावा.
गुड डिलिव्हरी, खूप चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा आणि भेदक मार. ऑफस्टमच्या थोडासा बाहेर चेंडूला पिच केलं गेलं, सरळ चेंडू निघून जाईल यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. ग्रेट बॉलिंग, अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग हिअर. षटक क्रमांक 3 कंप्लीट झाले. स्ट्रॅटेजिक टाइम आउट, पाण्याची व्यवस्था, ड्रिंक्स ब्रेक त्या ठिकाणी पाहायला मिळेल. ओनर प्रदीप गुप्ता, ओनर राहुल गुप्ता, ओनर प्रदीप गुप्ता. थँक्यू. एक मिनिट डीजेला थांबवतोय. 3 षटकांचा खेळ झालाय. 21 धावा 7च्या सरासरीने. 21 धावांवर 2 गडी बाद झाले आणि आफ्टर सानवे एंटरप्राइजेस स्ट्रॅटेजिक टाइम आउट. यस, आपण बघतोय मामा भांजेची मॅच चालू आहे आणि मामा भांजेमधले भांजे आपण बघतोय रामचंद्रजी गुप्ता आपल्या मुख्य मंचावर उपस्थित आहेत. छोट्या भैया हे नावाने फेमस आहे, ज्यांच्याकडून या कॉमन प्रीमियर लीग साठी विशेष सहकार्य त्यांच्याकडून आहे. श्री रामचंद्र गुप्ता म्हणजेच छोट्या भैया यांच्याकडून प्रथम क्रमांकाची रोटेशनल क्रिस्टलची ट्रॉफी जी आपल्याला दिसते ती स्पॉन्सर झालेली आहे. त्यानंतर श्री प्रदीप गुप्ता यांच्याकडून प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी क्रिस्टलची ट्रॉफी स्पॉन्सर झालेली आहे. आणि श्री असलमभाई शेख यांच्याकडून प्रथम क्रमांकासाठी क्रिस्टलची आणि द्वितीय क्रमांकासाठी जी रोख रक्कम पारितोषिक आहे 50,000 रुपये कॅश ते स्पॉन्सर झालेले आहे. त्यानंतर श्री कमलाकर बिस्तू जाधव व श्री मनोज भगत यांच्याकडून मालिका वीरसाठी जी आकर्षक बाईक आपल्याला दिसते ती बाईक आणि रोख रक्कम 25,000 रुपयाची कॅश यांच्याकडून प्राप्त झालेली आहे. त्यानंतर देवेंद्र, अजित, सचिन अनंत भोसकर यांच्याकडून मालिका वीरसाठी उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यांना क्रिस्टलची ट्रॉफीज दिले जातील. ही स्पॉन्सर झालेली यांच्याकडून. श्री प्रदीप गुप्ता यांच्याकडून फलंदाज आणि गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक यांच्यासाठी LED TV सुद्धा दिल्या जाणार आहेत. SH एंटरप्राइजेसचे मालक हजरतभाई शेख आणि संजयभाई म्हात्रे यांच्याकडून सर्व जे खेळाडू खेळतात त्या सर्व खेळाडूंची फॉर्म फी 300 रुपये होती आणि सर्व खेळाडूची फॉर्म फी त्यांनी भरलेली आहे. रोख रक्कम 65,000 त्यांनी ही फी भरून घेतलेली आहे. त्यानंतर समाज कल्याणाचे पालघर जिल्हा अध्यक्ष श्री प्रकाश देवळीकर यांच्याकडून रोख रक्कम 25,000 रुपयाचे स्पॉन्सर झालेले आहे. श्री पप्पू गुप्ता, श्री राहुल गुप्ता यांच्याकडून 25,000 रुपये. त्यानंतर श्री नितीन म्हात्रे यांच्याकडून मॅन ऑफ द मॅचसाठी क्रिस्टलची आकर्षक ट्रॉफी त्यांचे वडील स्वर्गीय महेंद्र वासुदेव म्हात्रे यांच्या स्मरणार्थ आणि रोख रक्कम 10,000ची कॅश सुद्धा प्राप्त झालेली आहे. त्यानंतर श्री शाहिदभाई अन्सारी यांच्याकडून चेंडू प्राप्त झालेले आणि जो स्टाफ आहे KPLचा स्टाफ आहे त्यांच्यासाठी दुपारच्या भोजनाची व्यवस्था सुद्धा त्यांच्याकडून प्राप्त झालेली आहे. प्रवीण भगत पोमन यांच्याकडून रोख रक्कम 10,000 रुपयाचं देणगी आलेली आहे. त्यानंतर जयेंद्र भोसकर यांच्याकडून जो खेळाडू कक्ष दिसतोय स्वर्गीय संदीप भालचंद्र भोसकर खेळाडू कक्ष आहे तो जयेंद्र भोसकर यांच्याकडून स्पॉन्सर झालेला आहे. त्यानंतर दुसरा खेळाडू कक्ष आपण बघतोय तो स्वर्गीय दत्तात्रेय वासुदेव म्हात्रे खेळाडू कक्ष हा श्री राहुल व श्री वैभव म्हात्रे यांच्याकडून स्पॉन्सर झालेला आहे. त्यानंतर श्री अतुल विरारकर आणि रमेश विरारकर यांच्याकडून महिला कक्ष आपण बघतोय स्वर्गीय शोभा रमेश विरारकर महिला कक्ष प्रेक्षक कक्ष हा स्पॉन्सर झालेला आहे. महेश पाटील कामाणे यांच्याकडून जे आमचे समालोचन कक्ष आहे तो समालोचन कक्ष प्राप्त झाला. बॅक टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू व्हेरी मच हेमंत पाटील सर. दरम्यान जर आपण पाहिलं चौथ्या षटकाला प्रारंभ आणि पहिलाच बॉल वाईड. प्रवीण पाटीलला मात्र या ठिकाणी चेंडूला गॅदर करत असताना पाहायला मिळाले. थोडीशी मिस्टेक जरूर झाली परंतु धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न यावेळेला झाला नाही आणि संघाची धावसंख्या 22. 3 षटकांचा खेळ 21 धावांवर पोहोचले गेले होते आणि पहिल्याच बॉलवर वाईडच्या स्वरूपात 1 धाव मिळेल. गुड डिलिव्हरी, खूप चांगला चेंडू होता. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. हेमंत कामणकर थोडीशी स्ट्रगल करताना पाहायला मिळत आहेत. गेल्या ओव्हरमध्ये सुद्धा सोहिल शेखने जी गोलंदाजी केली ती वाखाणेजोगी पाहायला मिळाली होती. कौतुकास्पद बॉलिंग आपण पाहू शकलात. एकच धागा पकडून गोलंदाजी करण्याचा मनसुबा बाळगला गेला होता. ऑन दी टोस खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा पडझड पाहायला मिळते. स्ट्रगल करतायत, संघर्ष करतायत. प्रवीण पाटील यांच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला. एक्सपिरियन्स विकेट किपर म्हणून ज्यांची ओळख आपण पाहू शकाल. संघाची धावसंख्या 22 झाले. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर बॉल फेकून झाले ते 2.
हुकच्या फटक्यात कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, काय जबरदस्त रणनीती आखली गेली. आफ्टर आपण पाहिलं जेव्हा सानवी एंटरप्राइज स्ट्रॅटेजिक टाइम आउट झाला आणि तिथे गेम प्लॅनिंग केलं गेलं की आता कोणत्या गोलंदाजाचा इकॉनॉमी चांगला राहिला त्या गोलंदाजाला आपण पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आणू. तर त्यांनी पाहिला आयव्हिन नाडरने खूप चांगली गोलंदाजी दुसऱ्या षटकामध्ये पॉवर प्लेमध्ये केली आणि त्या कारणास्तव मात्र आयव्हिनला पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आणलं गेलं. संघाची धावसंख्या 22 वर आतापर्यंत स्थिर राहते. 3 बॉलच्या समाप्तीनंतर कानमंत्र काहीतरी दिला जातो. एका साईडला जर आपण पाहिलं तर फलंदाज आहे अजय उपाध्याय आणि हेमंत कामणकर. संकल्प स्पोर्ट सावंतपाडा टीम स्ट्रगल करत असताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा हा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, काय गोलंदाजी केले. जणू काही मात्र आयव्हिन नाडर आणि प्रवीण पाटील यांच्यामध्ये प्रॅक्टिस सुरू आहे अशाच प्रकारचं दृश्य पाहायला मिळतं. जबरदस्त गोलंदाजीचे प्रभावित मारे आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनबिलिव्हेबल डिलिव्हरी पाहायला मिळते. ग्रेट बॉलिंग बाय आयव्हिन. लगातार 4 बॉल ह्या वेळेला आपण पाहताय डॉट बॉलच्या माध्यमातून. हेमंत कामणकर नो डाऊट अबाउट इट एक चांगला प्लेअर आहे परंतु आज स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय बॅटिंग क्रीज मध्ये. आयव्हिन पुन्हा एकदा मात्र सज्ज होईल. ऑफ साईडला फटका चांगला आहे, गॅप मध्ये खेळला गेलाय. तत्पूर्वी फिल्डर मात्र पुढे पोचेल, फील्ड करेल. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 24 धावा. 5 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झाला. 4थं षटक हे प्रगतीपथावर पाहायला मिळतं. कामन क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आपण पाहतायत आयोजित ही स्पर्धा कामन प्रीमियर लीग. आज कामनच्या खेळाडूंचं भविष्य उज्ज्वल होण्यासाठी मात्र या स्पर्धेचं आयोजन नियोजन केलं परंतु त्यासाठी मात्र संघ मालकांनी जी आज दखल घेतली या खेळाडूंची वाखाणण्याजोगे असेल. 16 संघ मालकांना मानाचा मुजरा असेल आणि अतिशय दमदार आणि शानदार आयोजन करण्यात यशस्वीरित्याच्या मार्गावर ही स्पर्धा पाहायला मिळते. युनिटी स्ट्रेंथ इज मोस्ट इम्पॉर्टंट आणि तेच मात्र करत असताना कामन क्रिकेट असोसिएशन. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. इनफिल्ड क्लिअर करणारा फटका परंतु इथे मात्र व्हॉलीबॉल प्रमाणे चेंडूला पास केलं गेलं. बॅकअप चांगला मिळाला अमित कामणकरच्या माध्यमातून लॉंग ऑफ कडे. लॉंग ऑन कडून लॉंग ऑफ कडे आले. हे एफर्ट आपल्याला स्पष्टपणे दिसताना पाहायला मिळाले. 4 षटकांचा खेळ अखेरीस संकल्प स्पोर्ट्स सावंतपाडा टीम जाऊन पोहोचते 25 या धावसंख्येवर. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं 13 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये अवघ्या 7 धावा आयव्हिनने खर्च केल्या. तिसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त जर आपण पाहिलं तर 1च धाव खर्च केली सोहिल शेखने आणि चौथ्या षटकामध्ये आयव्हिन आला आपल्या दुसऱ्या कोट्यातील स्पेल देत असताना 4 धावा फक्त खर्च करत असताना आपण पाहू शकलात. आणि इथून जर आपण पाहिलं तर 25 धावा 4 षटकांच्या समाप्ती अखेर. घेऊया एक डीजे ब्रेक, लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. राहुल गुप्ता प्रदीप गुप्ता त्यांच्या कार्यानं गाजतोय पालघर, त्यांच्या कार्यानं गाजतोय पालघर. मामा भांजाच्या टीमचं नाव हाय हाय सगळ्यात वर. मामा भांजाच्या टीमचं नाव हाय हाय सगळ्यात वर. खुश असतील प्रदीपजी गुप्ता आणि राहुलजी गुप्ता या संघाच्या कामगिरीवर, खेळाडूंवर. परंतु एका साईडला हेमंत कामणकर थोडेसे निराश हताश हतबल होत असताना पाहायला मिळत आहेत. इथून 12 बॉल आहेत आणि 12 बॉलमध्ये पलटवार होईल का, ज्या पद्धतीने 20 ते 30 धावा येतील का याकडे सुद्धा लक्ष असेल. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये शक्य असं भरपूर आहे, अशक्य असं काहीच नाहीये. सोहिल शेखचा या वेळेला मात्र चेंडू डिलिव्हर्ड होताच क्षणाला चेंडूला पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हुकच्या फटक्यात कन्वर्ट करणारा संघर्षाचा षटकार. खूप चांगला फटका होता. शॉट ऑफ प्लेन चेंडू होता. लवकरात लवकर पीक केलं पाहिलं आणि चेंडूच्या परफेक्ट मेरिट मध्ये येत असताना हलकेसे सफल झाले आणि हुकच्या फटक्यात कन्वर्ट करत असताना लॉंग लेग फाईन लेगच्या अगदी मधोमध षटकार मिळाला. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 31 धावा. चेंज ऑफ पेस जरूर केला होता परंतु नियंत्रण नव्हतं.
ते व्हाईट बॉलचा इशारा विशाल नाईक सरांकडून येत असताना आयुष सावंत यावेळेला दर्शवत आहेत 32 धावा फलकावर. ग्लोबल टेनिस क्रिकेट अर्थातच GTC एक अतिशय सुंदर क्लॅरिटी आणि क्वांटिटीपेक्षा क्वालिटी ही नेहमीच जपताना पाहायला मिळतो आहे चॅनल, आणि त्या चॅनलवर सुरू असलेला हा क्रिकेटचा घमासान. चेंज ऑफ पेस जरूर स्लोवर वन चेंडू होता, थांबून आला होता. अगोदरच बॅट फिरवण्याची शैली आपल्याला पाहायला मिळाली. कदाचित हेमंत कामणकर यांना असं वाटलं की हा वेगवान चेंडू येईल, परंतु तसं काही घडलं नाही. आणि खेळपट्टीवर जर आपण पाहिलं तर चेंडू जेव्हा थांबून येतो तेव्हा वेट अँड वॉच खूप महत्वाची भूमिका असते, ते जमलं नाही. 32 धावा सोहिल शेख नाही, यावेळेला सोहिल शेखने जरूर कमबॅक केला गेलाय. पुन्हा एकदा क्रॉस बॅटचा उपयोग केला, शॉर्ट लेगला चेंडू वळतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळाली. पहा कमबॅक कसं करावं, कारण एक्सपिरियन्स जरी कमी असला तरी सुद्धा या खेळाडूकडे प्रतिभेची कमी नाहीये, टॅलेंटची कमी नाहीये, गुणवत्ता मात्र सिद्ध करत असताना पाहायला मिळत आहे. सुपर बॉलिंग. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 33 वर जाऊन पोहोचली गेली. 33 रन्स ऑन द बोर्ड लागल्यात आहेत. 3 बॉलचा खेळ झालाय, 5वं षटक प्रगतीपथावर आहे. चेंडू आपण पाहिला खूपच ऑफ्टमच्या बाहेर होता, पण पुन्हा एकदा वळतील. व्हाईट बॉलचा इशारा करत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 34 या धावसंख्येवर. एक्स्ट्रा स्वरूपात जर आपण पाहिलं तर व्हाईट बॉलचा विचार केला तर 3 व्हाईट आतापर्यंत या इनिंग मध्ये आलेले आहेत. सोहिल शेख जाणतोय की ऑफ्टमच्या बाहेर जेवढे चेंडू पिच करता येतील तेवढे मात्र बेनिफिट आपल्या संघाला मिळेल. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू आपण पाहू शकाल. पुन्हा एकदा व्हाईटच्या स्वरूपात 1 धाव अर्जित केली जाईल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 35 वर जाऊन पोहोचली गेली. आपण पाहत आहेत कामन क्रिकेट असोसिएशन अंतर्गत कामन प्रीमियर लीग 2024 ही शानदार आयोजन. आजचा सलग 4था दिवस या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येकाने घेतलेली मेहनत रात्रंदिवस झटताना पाहायला मिळाले, कारण आयोजन म्हटलं की घर कमी आणि मैदान जास्त, हे समीकरण म्हणजे आयोजन पाहायला मिळतं. सोहिल शेख पुन्हा एकदा सज्ज होतोय. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना अजय उपाध्यायच्या बॅटमधून एक धाव तर निश्चित स्वरूपात पाहायला मिळेल. तेवढ्याच वेगाने मात्र फिल्डर तैनात झाले. गुड फिल्डिंग, गुड थ्रो. तत्पूर्वी सिंगल मिळाली आणि सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या 36 वर जाऊन पोहोचली गेली. प्रथम फलंदाजी करताना संकल्प स्पोर्ट्स सावंतपाडा हा संघ पाहायला मिळतो आणि त्याच्या अगेन्स्ट मामा भांजे या 2 संघांमध्ये अतिशय कडवी झुंज आणि कडवी लढत सुरू आहे. या अगोदर आपण पाहिलं जबरदस्त रुद्र रायडर्स या टीमने जबरदस्त बाजी मारली आणि टीम 94 टीमला अजय पाटील यांच्या संघाने मात्र जरूर पराभूत केला. आणि हजरतभाई शेख आणि संजयभाई मात्रे असे नाखुश असतील, परंतु क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये जर तरला थारा नाहीये. तुम्हाला कमबॅक करण्याची संधी ही लीग स्टेजच्या मॅचेसमध्ये मिळते. पुन्हा एकदा मात्र वाईटच्या स्वरूपात आपण पाहतायत आतापर्यंत लांब लचक षटक पाहायला मिळतं. 4 वाईट आलेत या षटकामध्ये. संघाची धावसंख्या 37च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. 37 बॉल फेकून झालेत आतापर्यंत. 4 बॉलचा खेळ झालाय, म्हणजे उर्वरित पहिल्या इनिंगचा विचार केला तर 8 बॉलचा खेळ शेष राहिलाय. मंत कामणकर चेंडूची चाचपणी करत असताना पाहायला मिळत आहेत. गुड शॉटचे हे बॉल आपण पाहू शकाल. अतिशय सुंदर मैदानाची उभारणी केली गेले. पंचांकडे मात्र त्यांनी जरूर दाद मागितले की हा चेंडू मात्र आम्हाला बदलून मिळेल की नाही, याकडे अजित मात्रे मात्र लक्ष देत असताना पाहायला मिळत आहेत. रणरणतर रखरक्त ऊन आहे, उष्णतेचं प्रमाण खूप टेम्परेचर वाढत असताना पाहायला मिळतं आणि अशा वेळेला जेवढं तुम्हाला पाणी प्राशन करता येईल तेवढं तुम्ही पाणी प्राशन करा, जेणेकरून डिहायड्रेशन पासून तुम्ही वंचित राहतील. जास्तीत जास्त कॅप आणि गॉगलचा वापर करा आणि खास करून बसून पाणी प्या, जेणेकरून मात्र तुम्हाला व्यवस्थित आरोग्याची काळजी घेता येईल. अजय पाटील खुश आहेत आपल्या संघाच्या कामगिरीवर. आमच्या व्यासपीठावर जर आपण पाहिलं तर महेशजी घाग यांनी सुद्धा खूप चांगली मेहनत या स्पर्धेच्या माध्यमातून. नितीनजी मात्रे आपल्याला पाहायला मिळत आहेत, वैभवजी मात्रे, देवेंद्रजी भोसकर, त्याचप्रमाणे प्रकाशजी देवळीकर साहेब हे सुद्धा मात्र आपण पाहत आहेत व्यासपीठावर आहेत. त्या सर्वांचं करूया वेलकम. आणि अन्य मान्यवर या स्पर्धेच्या माध्यमातून आणि कामण चिंचोटी ते नागले या विभागातील ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं वेलकम आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 37, 37 धावा.
ऑन साईडला जबरदस्त यावेळेला बिग ब्लास्ट झन्नाटेदार षटकार 6 धावा. चौकार कोणी मारतय रे चौकार कोणी मारतय तो षटकार बघायला सारी झाली गर्दी प्रेक्षक वर्गाची बघायला सारी झाली गर्दी प्रेक्षक वर्गाची दादा चल रे जाऊ पाहायला टीम आली संकल्प ग्रुपची दादा चल रे जाऊ पाहायला KPL हाय का आपण Long बघतोय मान्य श्री संतोषजी तांगडी या क्रीडा नगरीमध्ये उपस्थित झालेल्या आहेत. आपल्याला विनंती असेल केसीए तर्फे आपण सन्मानपूर्वक VIP डायसवर यायचं आहे. आणि त्यानंतर आपण बघतोय प्रशांतजी म्हात्रे आपण सुद्धा दिसतंय. आपल्याला सुद्धा विनंती असेल आपण सन्मानपूर्वक VIP डायसवर यायचं आहे. KPL मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. KPL ची केसीएची कमिटी शाहिदभाई अन्सारी, अजय पाटील, सचिन गाग, त्यानंतर नितीन म्हात्रे आणि देवेंद्र भोसकर, अंकित पाटील, जितू माली, दिनेश म्हात्रे आणि वैभव धूम यांच्यातर्फे आपलं हार्दिक स्वागत. विनंती आपल्याला आपण यायचं आहे मुख्य मंचावर. दरम्यान षटकार आपण पाहू शकला तर बॉडमॅनचा खूप चांगला स्ट्रॉंग वापर केला. मनगडामध्ये जान आहे हेमंत कामणकर, तरी बराच वेळ घेतल्यानंतर तरी सुद्धा आपण पाहू शकताय सिंगल डबलला महत्त्व न देताना आता षटकारात परावर्तित करताना पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या 43च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेली. बॉल फेकून झालेत ते 5वं षटक हे प्रगतीपथावर पाहायला मिळतं. सोहिल शेख जे व्हाईट बॉल आले तिथे कुठेतरी थोडंसं कॉन्सन्ट्रेशन जे होतं, कॉन्फिडन्स होतं ते मात्र लूज होताना पाहायला मिळतं. ऑन साईडला खेळला गेलाय खूप चांगला फटका, सरळ चेंडूला मात्र फेकून दिलं. डिस्पॅच केला आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी. बॅक टू 6 टीमच्या जोडीला हाय गंभीर तेजस गोवारी हाय ऑनर नाही झुकणार कधी नाही वाकणार कधी अशी यारी हाय संकल्प ग्रुपची नाही झुकणार कधी नाही वाकणार कधी अशी शान हाय संकल्प ग्रुपची दादा चल रे जाऊ पाहायला टीम आली संकल्प ग्रुपची दादा चल रे जाऊ पाहायला KPL हाय का मंगावाची. मॅग्निफिसंट बॅटिंग, अतिशय सुंदर दर्जेदार फलंदाजी. भरपूर डॉट आल्यानंतर मात्र मी काहीतरी करू शकतो, आय कॅन डू इट हे मात्र दर्शवत असताना पाहायला मिळत आहे. संघाची धावसंख्या 49 झाले, 49 धावा फलकावर पाहायला मिळतात. संकल्प स्पोर्ट्स सावंतपाडे या टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. ग्रेट बॅटिंग. इथून जर आपण पाहिले तर 4 जे व्हाईट बॉल आले तिथे कुठेतरी कॉन्सन्ट्रेशन खचलं गेलं, लांब लचक षटक पाहायला मिळालं आणि या षटकामध्ये तब्बल जर आपण पाहिल्या तर जवळजवळ 24 धावा खर्च केल्या. ज्या सोहिल शेखने पहिल्या स्पेलमध्ये फक्त 1 धाव खर्च केली गेली होती, 1 विकेट मिळवली होती, परंतु त्याच सोहिल शेखने आपल्या दुसऱ्या स्पेलमध्ये जर आपण पाहिलं तर 24 धावा खर्च करत या ठिकाणी आपण पाहतायत प्रतिस्पर्धी संघाचे होप्स वाढवले आणि संघाची धावसंख्या संकल्प स्पोर्ट्स सावंतपाडा या टीमची धावसंख्या 49 वर जाऊन पोहोचली गेली. धन्यवाद उमेश विरारकर. कॉमन प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते. अतिशय सुंदर लढत या स्पर्धेच्या माध्यमातून. एका साईडला जर आपण पाहिलं तर संकल्प स्पोर्ट्स सावंतपाडा टीमचे ओनर आहेत रत्नाकर सावंत, किरण पाटील, तेजस गोवारी, तर मामा भांजे यावेळेला आपण पाहतायत प्रदीप गुप्ता अँड राहुल गुप्ता. अशा पद्धतीने ओनर आपल्याला पाहायला मिळत आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. सुपर 8 मध्ये जर आपण पाहिलं तर 6 टीम ऑलरेडी क्वालिफाय होत असताना डे 1 मध्ये SK स्पोर्ट्स पोमन आणि पाटील 5141. डे 2 मध्ये जर विचार केला तर बाबा 9191 देवदळ जर आपण पाहिलं तर एका साईडला शौर्य वॉरियर्स आणि डे 3 मध्ये आपण पाहिला आयशा स्टार्स आणि मॅक मॉन्स्टर्स. अशा पद्धतीने टीम 6 सुपर 8 मध्ये ऑलरेडी पोहोचले गेलेत. आज 2 टीम आपल्याला पुढे येताना पाहायला मिळतील. उद्याचा बिग डे आपण या स्पर्धेच्या माध्यमातून अनुभवणार आहोत. मनोरंजनाची भरीव कॅप्सूल म्हणून कॉमन प्रीमियर लीग, सर्व धर्म समभाव जपणारी ही कॉमन प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते. तर या मॅचच्या दिशेने शेवटचं षटक गोलंदाजी मार्कवर येईल मिस्टर यश. यश पाटीलचा पहिलाच बॉल ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना
फिल्डर त्या ठिकाणी तैनात आहेत, फेकी करतील तत्पूर्वी सिंगल मेल, सिंगलच्या सहाय्याने मात्र 50 धावा या पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत संकल्प स्पोर्ट सावंतपाडा टीमच्या. म्हणजेच इथून थोडेसे कुठेतरी होप्स वाढले असतील. जी स्ट्रॅटेजी आखली गेली हेमंत कामणकरच्या द्वारे आता कुठेतरी थोडंसं सॅटिस्फाईड मिळालं असेल, परंतु जे डॉट चेंडू आले ते कव्हर करताना हेमंत कामणकर म्हणतात ना, आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले तर दुसऱ्याला कधीही तक्रार करू नका, कारण देव असा डायरेक्टर आहे जो कठीण रोल हा नेहमी बेस्ट ॲक्टरलाच देतो. आणि आत्तापर्यंत तर मी म्हणेन 3 षटकार ठोठावून या वेळेला खूप चांगली बॅटिंग करत असताना हेमंत कामणकर 50 धावांपर्यंत आपल्या संघाला घेऊन जातोय, स्वतःला डावाला संघाला सावरतोय. सरळ बॅटचा उपयोग केला, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, मॅग्निफिसंट टायमिंग. काय फटका खेळला होता, नेत्रदीपक, ग्लोरियस शॉट, 4 धावा. झाली या संकल्प ग्रुपची रॉयल एंट्री, दमदार एंट्री झाली या संकल्प ग्रुपची. दादा चल रे जाऊ पाहायला टीम आली या संकल्प ग्रुपची. दादा चल रे जाऊ पाहायला KPL हाय कामन गावाची. थँक्यू. 54 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. एवढे चेंडू डॉट येऊन सुद्धा डोकं शांत ठेवून डोक्यावर बर्फ ठेवून मात्र हेमंत कामणकरने जी बॅटिंग केली ती वाखाणीजोगे पाहायला मिळते. यश पाटील अनुभवाची कमी आहे परंतु प्रतिभेची कमी नाही आहे, कारण शेवटच्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर आतापर्यंत 2 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 54 वर जाऊन पोहोचली गेली संकल्प स्पोर्ट सावंतपाडा या टीमची. काहीतरी मनामध्ये काहूर चाललेला असेल. एका साईडला जर आपण पाहिलं तर ही 4 बॉल कसे हाताळावेत, पंचांनी डेड बॉल घोषित केला. अनिर्णित चेंडू, रणअप चुकला होता. स्विचिटचा फटका, ग्रीप बदलली, फ्लॅट 6 ॲज अ स्विफ्ट ॲज अन एरो, बाणासारखा वेगवान हेमंत कामणकरच्या बॅटमधून षटकार, 6 धावा. कोणी मारतय तो षटकार, कोणी मारतय रे चौकार, कोणी मारतय तो षटकार. बघायला सारी झाली गर्दी प्रेक्षक वर्गाची, बघायला सारी झाली गर्दी प्रेक्षक वर्गाची. दादा चल रे जाऊ पाहायला टीम आली या संकल्प ग्रुपची. दादा चल रे जाऊ पाहायला KPL हाय कामन गावाची. थँक्यू. वेलकम बॅक. काय बॅटिंग केले या वेळेला हेमंत कामणकर नावाचं वादळ घोंगावलंय या मैदानात आपण पाहू शकाल. ग्रीप बदलली, स्विच हिटचा फटका स्वीट हिट मध्ये कन्वर्ट केला गेला आणि 7 बॉल डॉट आल्यानंतर सुद्धा मी चांगली फलंदाजी करू शकतो हा त्याचा आत्मविश्वास. ऑन साइडला हुकच्या फटक्यात कन्वर्ट केला, शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, शफल झाले आणि इथून मात्र चेंडू फार वेगाने निघून जाईल. स्वर्गीय शोभा रमेश विरारकर महिला प्रेक्षक कक्ष आणि त्या कक्षेला सलामी देणारा हा चौकार. जोडीला हाय खंबीर दादा रत्नाकर सावंत ऑनर, टीमच्या जोडीला हाय खंबीर तेजस गोवारी हाय ऑनर. नाही झुकणार कधी, नाही वाकणार कधी, अशी यारी हाय संकल्प ग्रुपची. नाही झुकणार कधी, नाही वाकणार कधी. थँक्यू. 64 धावा हेमंत कामणकर मात्र या वेळेला स्ट्रगल करताना पाहायला मिळाले, परंतु बेस्ट बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. स्वतःला सिद्ध करत असताना आपण पाहू शकाल. म्हणूनच म्हणतात स्वतःला अगोदर सिद्ध करा, जग तुम्हाला ऑटोमॅटिकली प्रसिद्ध करेल. आणि हेच करत असताना हेमंत कामणकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या 64. इंडिव्हिज्युअल स्कोरचा जर विचार केला हेमंत कामणकर 7 बॉल डॉट आल्यानंतर सुद्धा 37 धावांचे खेळी करणारा हा खेळाडू 17 बॉलमध्ये, म्हणजे 10 बॉलचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये स्ट्राईक रेट 370चा आपल्याला पाहायला मिळाला. मॅग्निफिसंट बॅटिंग, इनक्रेडिबल बॅटिंग पाहायला मिळते. 64 धावा फलकावर. बॉल फेकून झालेत यश पाटीलचे आतापर्यंत 4. हे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये तुमचा आत्मविश्वास खूप काही मायने राखतो. काही फलंदाज 6 ते 7 बॉल डॉट आल्यानंतर स्वयंचित बाद होतात, परंतु स्वतःला सिद्ध करण्यासाठी स्वतःला प्रश्न विचारला, हो मी करू शकतो, या धावांपर्यंत माझ्या संघाला मी घेऊन जाऊ शकतो. म्हणून म्हणतात ना, आयुष्याच्या पटावरील यशस्वी राजा व्हायचा असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर हा तुम्हाला संघामध्ये कायम ठेवावा लागतो. आणि तो आत्मविश्वास नावाचा वजीर मिस्टर हेमंत कामणकर. ग्रेट बॅटिंग. ऑन साइडला धूम धडाका, बिग ब्लास्ट, सरळ चेंडूला फेकून दिला, इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स, आउट ऑफ द पार्क. KPL षटकार. रॉयल एंट्री, दमदार एंट्री झाली या संकल्प ग्रुपची. दादा चल रे जाऊ पाहायला टीम आली या संकल्प ग्रुपची. दादा चल रे जाऊ पाहायला KPL हाय कामन गावाची. जो गोलंदाजी करणारा गोलंदाज आहे तो KPL मध्ये पहिल्यांदाच खेळताना दिसतो आणि
केसी मधला सर्वात लहान वयाचा हा खेळाडू आहे. नक्कीच त्यासाठीच हेमंत पाटील सर उल्लेख केला होता की प्रतिभेची कमी नाही आहे या खेळाडूकडे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 70 धावा. कारण जेव्हा तुमच्याकडे अनुभव असतो त्यावेळेला अनुभवाच्या जोरावर कधी कधी गोलंदाजी खूप छान राहते, परंतु पहिल्याच डेब्यू केल्यानंतर कमी वेळेत कमी वयामध्ये फार कमी प्रमाणात असे खेळाडू असतात जिद्दीने खेळतात की मी मोठ्या एवढ्या लीग स्पर्धेमध्ये कसं खेळू. परंतु या जिद्दीला सुद्धा यश पाटीलच्या सलाम असेल, खचून जाऊ नये. तो मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न प्रवीण पाटील कानमंत्र देण्यासाठी गेले होते, परंतु इथे अचूक नेम नाहीये. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे का, सॅक्रिफाईस केलं गेलं कारण शेवटचा बॉल होता. या धावावर अपेक्षित धावा होत्या, इथे 2 धावा मिळाल्या आणि आयुष्य सावंत आम्हाला दर्शवतात की धावसंख्या 72च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. प्रवीण पाटील आले, खांद्यावर हात टाकला यश पाटीलच्या आणि सांगितलं यश पाटील तुला मात्र अजून चांगली गोलंदाजी करता येईल, परंतु थोडेसे मात्र हौसले बुलंद ठेव. आणि तेच दर्शवत असताना शेवटच्या बॉलवर फक्त 2 धावा खर्च केल्या. काही हरकत नाही, यश पाटील अजून खूप आयुष्य सुंदर आहे. मात्र षटकार चौकार आले म्हणून खचून जायचं नसतं. क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये तुम्ही जेव्हा चुका करतील तेव्हाच मात्र सुधारू शकतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 72 धावा आणि ज्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला हेमंत कामणकरने. ग्रेट बॅटिंग करत असताना आपण पाहू शकलात, सुपर बॅटिंग. 45 धावांची एक इंडिव्हिज्युअल खेळी केली गेली. परंतु नाण्याची एक बाजू पडताळणे, नाण्याची दुसरी सुद्धा बाजू पडताळणं तेवढंच गरजेची गोष्ट असेल. मामा भांजे या संघामध्ये सुद्धा मोठी फळी आहे, चांगले बॅटर आहेत आणि इथून मात्र त्यांना चांगला खेळ करावा लागेल. आपण बघतोय आपल्या मुख्य मंचावर माननीय श्री महेश अरुण पाटील यांचं आगमन झालेलं आहे, ज्यांच्याकडून जे आमचे समर्थन कक्ष आहे, समर्थन कक्ष ज्यांच्याकडून स्पॉन्सर झालेले आहे त्यांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक स्वागत आहे. मुख्य मंचावर आपण बघतोय आपल्या मुख्य मंचावर जयंतजी म्हात्रे सुद्धा आहेत. तर त्यांना सुद्धा काही प्रश्न आपण विचारणार आहोत. वेळ आपल्याकडे आहे कारण आता ब्रेकमध्ये टॉस नाहीये. जयंतजी म्हात्रे आपल्या जोडीला आहे. कामन क्रिकेट असोसिएशन ही स्पर्धा KPL असते, वर्ष पर्व आहे आणि कामन KCA हे जे KPLचं जे आयोजन करते याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? अतिशय नीटनेटकं आयोजन आहे. त्यांच्या ज्या टीम आहेत म्हणजे KCA झाली की KPL वाली, या लोकांना धन्यवाद जेवढे द्यावेत तेवढे थोडे आहेत. आणि खरोखरच अशा दुर्गम परिस्थितीमध्ये एकतर निसर्गाची साथ नाही आहे, गरमी एवढी आहे. माझी एक सूचना आहे का पुढच्या वर्षी जर तुम्ही ह्या स्पर्धा आयोजित कराल तर थोडा अगोदर करा त्या, जेणेकरून प्रेक्षकांची तुम्ही उपस्थिती बघितली. गरमीमुळे प्रेक्षक यायला बघत नाही आहेत, घराच्या बाहेर निघायला बघत नाही आहेत. मात्र नीटनेटकं आयोजन आहे, चांगल्या पद्धतीचं आयोजन आहे. कोणतंही गालबोट आत्तापर्यंत लागलेलं नाही आहे. आणि मग किती मोठा खेळाडू आऊट हो, कोणी हो किंवा मोठा संघ हरू द्या, परंतु कोणत्याही प्रकारचा त्रागा इकडे नाही आहे. सर्वांना एकच ट्रीटमेंट आहे, समानता आहे. आणि खरोखरच भरपूर धन्यवाद या आयोजनाला देतो. ज्यांनी आयोजित केलं त्यांना परमेश्वर सुखी ठेवो आणि नवीन पिढी आणखीन घडो इकडे. आणि क्रिकेट हा कोणाची मक्तेदारी नाही आहे की हाच संघ जिंकेल का तोच संघ जिंकेल, परंतु परिस्थितीनुसार जो खेळेल तो निश्चित जिंकेल एवढं निश्चित सांगतो. आतापर्यंत बघितलं आजचा हा 4था दिवस आहे KPL मधला, सीझन 4 मधला. आणि 4थ्या दिवसामध्ये तुम्ही जो खेळ आतापर्यंत पाहिलेला, आपली जी मुलं खेळतात, आपल्या परिसरातील कामांची मुलं जी खेळतात, त्या खेळाबद्दल तुमचं काय मत आहे? कामांच्या क्रिकेटला खरोखरच जर चिंचोटी ते नागले बघितलं तर फार मोठं भवितव्य आहे आणि या भविष्यात आणखीन चांगले खेळाडू तयार होतील. आता तर तुम्ही जर खेळाडू बघितले की काही खेळाडू असे 8-10 खेळाडू की त्यांचं नावानुसार लोक ओळखतात, म्हातारे कोतारे बाया त्यांना ओळखतात. म्हणजे क्रिकेटची त्यांना देण आहे किंवा मिळालेल्या संधीचं त्यांनी नेहमी सोनं केलेलं आहे. आणि कामांच्या क्रिकेटला ही स्पर्धाच नाही, ज्या दुसऱ्या स्पर्धा असतात त्या सुद्धा स्पर्धा कामांच्या क्रिकेटला उंचीकडे घेऊन जाणार याच्यात शंका नाही. आणि KPL होण्यासाठी पूर्ण कामांचे जे आपण बघतो ग्रामस्थ आहेत, चांगले चांगले व्यक्तिमत्व आहेत, तुम्ही सुद्धा 5 दिवस पाण्याची व्यवस्था केलेली आहे. आणखीन इतर जे आपले जे नागरिक आहेत कामर गावातले, ज्यांनी उदार मनाने जे सपोर्ट केलेले आहे त्यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे? प्रत्येक नागरिकाचं कामांच्या आद्य कर्तव्य आहे की स्पर्धा माझी आहे. या स्पर्धेचा मला अभिमान आहे.
ही स्पर्धा माझ्या घरची आहे आणि या स्पर्धेत खेळणारे खेळाडू ही सर्व आमचीच मुलं आहेत. हा जो अभिमान आहे प्रत्येक कामनकरांना आणि यथाशक्तीप्रमाणे प्रत्येकाने मदत केलेली आहे. थेंबे थेंबे तले साचे या पद्धतीने ही स्पर्धा इकडे उभारली गेलेली आहे. आणि उभारत असताना विशेष करून 94 जे आहेत संजय म्हात्रे आणि हजरत भाई या लोकांचा सिंहाचा वाटा आहे. कारण सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग करता येत नाही. पैसे उभारणं आणि ते उभारल्यानंतर चांगल्या गोष्टीला पैसे लावणं, चांगल्या ठिकाणी पैसे पोचवणं ही एक फार मोठी हातोटी आहे. परमेश्वर त्यांना आणखीन भरभराट देव अशी मनापासून एक सिनियर म्हणून इच्छा आहे. आणि जेवढे प्रेक्षक येतात त्या सर्वांना इकडे दीर्घायुष्य मिळो, सर्वजण सुखी राहोत. आणि या स्पर्धा आम्ही असो नसो उद्या या स्पर्धा अबाधितपणे इकडे टिकल्या पाहिजेत, खेळ टिकला पाहिजे. कोण हरतो कोण जिंकतो ते महत्त्वाचं नाही आहे. आणि तुमच्या सारखी लोक आहेत जे समालोचन करतात, खरोखरच माझ्यापासून बरीच लोक समालोचन शिकली, परंतु तुमच्यासारखी जी लोक आहेत त्यात समालोचन ऐकून माझ्या मनाला सुद्धा गदगद होते. मला तरी वाटते की कुठेतरी एक आपण छोटंसं रोपटं लावलं होतं, आज ते रोपटं मोठं झालेलं आहे. रोपट्याचा फळ नाही भेटला पण त्या रोपट्याची सावली निश्चित आपल्याला भेटते, तो एक फार मोठा अभिमान आहे. नक्कीच तो वेळ वेगळा होता. त्यावेळेस आपण फक्त मनोरंजन मधून समालोचन करण्यासाठी जात होतो. आता क्रिकेटला ग्लॅमर आलेले आहे, त्यामुळे समालोचक आहेत त्यांना मानधन दिलं जात आहे. आणि काही असे व्यक्तिमत्व आहेत जे समालोचकांना बक्षीस सुद्धा दिलं जाते. जसं आज सकाळी छोट्या भैया यांनी सुद्धा आमच्या समालोचक मित्रांना म्हणजे माझ्यासाठी त्यांनी बक्षीस दिलेलं आहे, त्यांचं मी खूप धन्यवाद व्यक्त करीन. थोडंसं मॅचकडे आपण बोलूया. ही जी मॅच चालू आहे सुरुवातीला स्ट्रगल करताना आपल्याला दिसली संकल्प स्पोर्ट्स, त्यानंतर लईमध्ये आला हेमंत कामनकर. काय म्हणशील त्याच्या बॅटिंग बद्दल? हेमंत बद्दल एवढंच म्हणेन की हेमंतने वसई फाट्याला 50 धावा काढल्या होत्या. याच पद्धतीने त्यांनी बॅटिंग केली होती. पण पहिल्या ओव्हरला तो थोडासा डिस्टर्ब होता, काय करू काय नाही. मग नंतर त्याने पिचचा अंदाज घेतला आणि पद्धतशीर बॅटिंग केली. त्याच्यामुळे त्यांचा संघ मला वाटतं आता या स्पर्धेत आलेला आहे असं माझा काय असं आहे. आणि अगोदरची जर आपण मॅच बघली 52चं टार्गेट होतं अगोदरच्या मॅच मध्ये रुद्र रायडर्स आणि टीम 94. आणि काय वाटलं की त्या ठिकाणी टीम 94 टीम पराजित झाली, 52चं चेस करू शकले नाहीये. काय कमी पडलं होतं असं तुम्हाला वाटलं? तुमच्या जो क्रिकेट समीक्षक तुमच्यामध्ये आहे त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? एकच चूक झाली की राहिलला त्याने सलामीला उतरायला पाहिजे. संपूर्ण सीझन राहील सलामीला खेळतोय, एरिया कप असो कुठेही असो तो सलामीला खेळतोय आणि आपली छाप पाडतोय. मात्र इकडे त्यांच्याकडून चूक झाली कारण धावा तुटपुंजा होत्या, 52 होत्या. त्यांना वाटलं सहज करू आपण, पण राहिला जर सलामीला उतरवलं असतं तर निश्चितच, कारण त्या मॅन्डेटरी ओव्हर होत्या, पॉवर प्लेच्या ओव्हर होत्या, राहिलने इकडे तो सामना एक हाती जिंकून दिला असता. पण क्रिकेटमध्ये जरतरला अर्थ नाही आहे. पण त्यांची जी पॉलिसी जी होती 94 संघाची ती चुकली आणि त्याचा त्यांना भुदंड भेटला. आता बघतो ना आपण 70 पेक्षा जास्त रन्स आहेत संकल्प स्पोर्टने ठेवलेल्या माबाबांच्या टीम समोर. आणि हे टार्गेट चेस करत असताना माबाबांच्या टीमचे जे बॅटर आहेत त्यांच्यासाठी काय सूचना असेल तुमची? एवढंच का परिस्थितीला ओळखून जर खेळले ते तर निश्चितच सुरुवातीचे 2 ओव्हर आहेत त्या 2 ओव्हरवर कमीत कमी 20-25 धावा त्यांनी काढल्या, त्या स्पर्धेत ते येतील. तर सुरुवातीला जर त्यांनी हाराकिरी केली तर निश्चितच 72 हा स्कोअर काही साधा नाही आहे. आणि या खेळपट्टीचा अनुभव 4 दिवस बघतोय मी, इकडे 88 धावा होत आहेत आणि आज 52 नाही झाल्या, तो एक वेगळा भाग होता. परंतु त्यांनी जर परिस्थिती ओळखून खेळली, त्यांच्याकडे प्रवीण आहे, अमित आहे, चांगले फलंदाज आहेत, तर निश्चित या धावा त्यांना काही कठीण नाही आहेत. थँक्यू सो मच जयंतजी म्हात्रे, जे एक चांगले क्रिकेटपट्टू होते, चांगलं क्रिकेट टायगर टीम मधून ते खेळत होते आणि एक उत्कृष्ट फलंदाज खिट्टी बॅटर म्हणजे टिकून खेळणारे जे बॅटर होते. त्यानंतर चांगल्या क्रिकेटचं आयोजन टायगर स्पोर्टची भरपूर टुर्नामेंट भरपूर वर्ष त्यांनी गाजवली. आणि त्यानंतर एक चांगले समालोचक या परिसरामधले पहिले समालोचक होते, त्यांचं आपण या ठिकाणी मनोमत घेतलेलं आहे. जाऊया आपण समालोचन कक्षामध्ये. पुन्हा एकदा मॅचला सुरुवात होते आणि समालोचन कक्षामध्ये सज्ज होतील भाईंदरचा एक गोड आवाज मनीष पाटील. धन्यवाद हेमंत पाटील सर, धन्यवाद प्रभोजी शेडगे. जबरदस्त क्रिकेटचा थरार आपण अनुभवतोय आणि जयंत सर सुद्धा समालोचक या नात्याने खूप चांगली कामगिरी करताना पाहायला मिळालेले आहेत आणि खूप चांगलं वक्तव्य त्यांनी केलं की क्रिकेटवर कोणाचा एकाधिकार नाही आहे, कोणाची मक्तेदारी नाही आहे. ज्याचा खेळ चांगला, मैदान त्याच्या नावावर आणि प्रेक्षक सुद्धा त्यालाच प्रतिसाद चांगला देतात. तर तुमचा खेळ, तुमची प्रतिमा चांगली करण्यासाठी महत्त्वाचा आहे आणि तो खेळ सकाळपासून आपण पाहतोय. पहिला सामना सुद्धा चांगला रंगला आणि अपेक्षा हीच आहे की हा सामना सुद्धा तसाच रंगेल, शेवटच्या क्षणापर्यंत पोहोचेल. पण क्रिकेटच्या खेळामध्ये एक षटक खूप काही घडवून आणतं, तेच आपल्याला पाहायला मिळालं. कारण पहिल्या डावाच्या शेवटच्या षटकावर जवळपास 22 धावा आल्या, 23 धावा आल्या. तर त्या एका षटकामुळे
कामन संकल्प ग्रुप हा संघ आहे चांगल्या स्थितीमध्ये पोहोचला. 72 धावा त्यांनी बनवल्या पहिल्या 6 षटकांमध्ये आणि 73 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करताना 2 फलंदाज प्रवीण पाटील आणि आयविन नाडर मामा भांजे या संघाकडून सुरुवात देताना पाहायला मिळते. पहिला बॉल हाताळण्यासाठी बॉलर तयार योगेश बरफ. पहिलाच बॉल बॅटची इनसाइड एज बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये क्षेत्ररक्षकाकडून झाले चूक. बॉल जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. चुकीला नाही माफी आणि मी दिल पहिल्याच बॉलवर 4 चौकार. जोश मैदानी दिसतय खरोखर एकापेक्षा एक आहे धुरंधर. जोश मैदानी दिसतय खरोखर. मामा भांज्याच्या टीमचं नाव हाय सगळ्यात वर. मामा भांज्याच्या टीमचं नाव हाय टायटल सॉन्ग मध्ये एक लाईन तुम्ही ऐकली की एकापेक्षा एक धुरंधर मामा भांजे या संघामध्ये आहे आणि तेच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. प्रवीण पाटील ज्यांच्याकडे तो अनुभव आहे आणि तो अनुभव योग्य त्या वेळी संघाची साथ देईल का हा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण झालेला आहे. आणि पहिल्याच बॉलवर क्षेत्ररक्षकाच्या चुकीमुळे 4 धावा मिळालेल्या आहेत मामा भांजे टीमला. सुरुवात चांगली होते पहिल्या चेंडूवर. तो आत्मविश्वास प्राप्त करण्यासाठी हा चौकार खूप आवश्यक होता. फ्लाय स्लिप कव्हर पॉइंट एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ मिड विकेट बॅकवर्ड स्क्वेअर लेग. सर्कलच्या आतलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. सर्कलच्या बाहेर लॉंग ऑन आणि डीप मिड विकेट असं प्रोटेक्शन सेट झालेलं आहे. पहिल्या चेंडूवर 4 आला त्यानंतर पुढच्याच बॉलवर एक डॉट जी अपेक्षा होती ती अपेक्षा योगेश बरप पूर्ण करतोय. कारण मागे काय घडलंय चांगल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि वाईट गोष्टी सोडून द्यायच्या असतात आणि त्याचमुळे मागच्या चेंडूवर चौकार खर्च झालेला आहे. ती गोष्ट मनात न ठेवता आय एम द बेस्ट फॉर दिस सिच्युएशन तेच ओळखताना चांगली शैली गोलंदाजीची योगेश बरप यांच्या वतीने पाहायला मिळाली. गतीवर खूप चांगलं कंट्रोल योगेशचं आपण पाहतोय. फुल लेन्थचा बॉलला टोन केलंय. बॉटम हँडचा वापर खूप चांगला आहे. व्रिस्ट मोमेंट पाहायला मिळाली. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात होते. स्ट्रायकर एंडच्या पंचांच्या अगदी बाजूला. तोपर्यंत पूर्ण होते एक सिंगल धावसंख्या. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर झाले 5. अपडेट्स नक्कीच आमच्यापर्यंत पुन्हा एकदा पोहोचतील. जे वैयक्तिक रेकॉर्ड्स आहेत ते आपण खेळाडूंचे पोहोचूया कारण ही पहिली लढत आहे. मामा भांजेची पहिली लढत आहे संकल्प स्पोर्ट्स सावंतवाडा टीमची. त्याचमुळे काही खेळाडू जे पहिल्यांदा खेळत आहेत त्यांचे रेकॉर्ड्स सुद्धा आपण याच डावादरम्यान प्रेक्षकांपर्यंत पोहोचूया आणि त्यासाठी आयुष सावंत त्यांची मेहनत आपण पाहतोय. विजय कांबळे यांची देखील मेहनत आपण पाहतोय. सर्व जे स्कोरर्स आहेत ज्यांनी गेल्या 4 वर्षांपासून ती मेहनत घेतलेली आहे अपडेट्स ठेवण्यासाठी त्यांचं देखील कौतुक या निमित्ताने आपण करूया. आतापर्यंत 3 चेंडू हाताळले गेलेत आणि आता पहिल्यांदा स्ट्राईक एंडला फलंदाज पोहतोय आपण आयविन नाडर. गोलंदाजी करताना देखील चांगली गोलंदाजी आयविनची आपण पाहिली. यावेळेस फोर्स केलाय बॉलला. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचे काय जागलं जजमेंट पाहायला मिळालं. त्यांना माहिती आहे की बॉलचा बाउन्स आपण ओळखू शकतो त्याचमुळे त्यांनी थांबण्याचाच निर्णय घेतला. मागे थांबले बॉल कव्हर केला. 1 धाव मिळाली. 4 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या झाली 5 या आकड्यावर. हे जजमेंट खूप महत्वाचं आहे जेव्हा तुम्ही क्षेत्ररक्षण करता. 6 धावा धावकर पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवर 4 आल्या त्यानंतर आलाय डॉट बॅक टू बॅक 2 सिंगल. 4 चेंडूचा खेळ झालाय. आतापर्यंत विकेट वाचवून खेळ चालू आहे मामा भांजे टीमचा. बॅटचा फेस क्लोज केला. स्क्वेअर लेगला पायचीची अपील स्वीकारली आणि फलंदाज या ठिकाणी होत आहेत बाद. महत्वपूर्ण फलंदाज प्रवीण पाटील बॅक टू डगआउट LBW. संकल्प ग्रुपची रॉयल एंट्री दमदार एंट्री झाली संकल्प ग्रुपची. दादा चल रे जाऊ पाहायला टीम आली संकल्प ग्रुपची. दादा चल रे जाऊ पाहायला KPL हाय कामन गावाची. थँक्यू. आणि अजून एक अधोरेखित करणारी बाब विकेटर या ठिकाणी डाऊन झालेले आहे. प्रवीण पाटील ज्यावर सर्वात जास्त विश्वास होता या ठिकाणी प्रवीण पाटीलचा रेकॉर्ड देखील आपण पाहूया. 9 मॅच आतापर्यंत त्यांनी कॉमन प्रीमियर लीग मध्ये खेळल्यात. 128 धावा त्यांनी बनवलेल्या आहेत. एकूण 11 चौकार 9 षटकार आणि सर्वात महत्वाचं काय मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये स्ट्राईक रेट त्यांचा आतापर्यंत 228चा राहिला होता. त्याचमुळे त्यांचं खेळपट्टीवर आणणं महत्वाचं राहिलं होतं पण ते पायचीच्या स्वरूपात बाद झाले आणि हा धक्का सहन करण्याची शक्ती आहे का पाहूया. नवीन फलंदाज कोण येईल मामा भांजे टीमकडून. रमीज येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. रमेश कामणकर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतील. 5 धावा करून बाद झाले प्रवीण पाटील. आणि आता पाहूया हे तर होतच राहणार आहे. प्रत्येक वेळी आपल्या मनासारखं क्रिकेट खेळलं जाणार नाही. आपल्याकडे प्लॅन्स असायला हवेत वेगवेगळे आणि या ठिकाणी जरी प्रवीण पाटीलचा हा प्लॅन ए काम करून गेला नाही
तरी देखील वेगवेगळे प्लॅन्स मामा भांजे टीमकडे आहे, कारण डिफेंडिंग चॅम्पियन आहे, पर्व दुसऱ्याचे ते विजेते आहेत. त्याचमुळे तसंच स्वप्न यावर्षी त्यांनी बाळगलेलं आहे. मागच्या पर्वाचा विजेता टीम 94 कामण, आज पहिल्या सामन्यामध्ये त्यांना म्हणावी तशी चांगली कामगिरी करता आली नाही, पण पुन्हा एकदा संधी मिळेल. चांगला बॉल ऑफस्टमच्या बाहेरचा, रायझिंग डिलिव्हरी, शॉट ऑफ गुड लेंथ, खूप चांगला खेळपट्टीचा अंदाज गोलंदाजाने घेतला. पहिल्या षटकावर आपलं नाव योगेश बरपने कोरलं. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 6, 1 गडी बाद. टीम मामा भांजे जिंकण्यासाठी आवश्यकता आता फक्त 67 धावांची आणि बॉल्स असतील 30 चेंडू, 67 धावांची गरज घेऊ. एक छोटासा डीजे ब्रेक. आम्ही आता गेलो, लगेच आलो. प्रेक्षक वर्गाची बघायला सारी झाली गर्दी प्रेक्षक वर्गाची. दादा चल रे जाऊ पाहायला टीम आली संकल्प ग्रुपची. दादा चल रे जाऊ थँक्यू. काल 3 मॅचेस ने वेळ वाचवला होता, पण आज वेळ वाचत नाही. त्याचमुळे आम्ही ही सूचना ॲज अ कॉमेंटेटर करतोय, सर्व सामने जर 6 षटकांचे व्हायला हवेत तर आताच ती वेळ वाचवण्याची गरज आहे, कारण वेळ झालेली आहे 1:41 आणि म्हणूनच यानंतर अजूनही 3 कंप्लीट मॅचेस आणि ही इनिंग बाकी आहे. तर आपण देखील सुज्ञ आहात, आपल्याला कळते की आपण किती वेळ 6 षटकांसाठी घ्यायला हवा. आपण देखील ती कल्पना करा आणि लगेचच आपण गोलंदाज वापरायचा आहे. टीम संकल्प स्पोर्ट्स सावंतपाडा. पहिल्या 2 दिवशी संदीप गवण सरांचं समालोचन आपण ऐकलं, मोरेश्वर गौरी सरांचं समालोचन आपण ऐकलं, सिद्धिक भाभी सरांचं समालोचन आपण ऐकलं, संकेत पाटील यांचं समालोचन आपण ऐकलं. तर प्रत्येक समालोचकाला संधी मिळते. आज प्रमोद शेडगेंचं आपण समालोचन ऐकतोय. सुप्रीमोमध्ये खूप चांगली कामगिरी त्यांची आपण पाहिली. पालघर जिल्ह्यातील जवळपास सर्व स्पर्धांमध्ये प्रमोदजी शेडगे यांचं काम आपण पाहतो. हेमंत पाटील सरांचं पहिल्या पर्वापासून काम खूप चांगलं चालू आहे. यस, लक्षात घ्या, टाइम आउट असेल त्यावेळेसच जास्त वेळ तुम्ही घालवायचा. टाइम आउटसाठी फक्त 2.5 मिनिटाचा वेळ आहे. 3 षटकानंतर टाइम आउट आहे. नक्कीच विनाचा उष्मा जास्त आहे, पाणी तुम्ही घेऊन जा, मात्र जास्त टाइमपास करू नका प्लीज. येस, हे शब्द खूप आवश्यक आहेत हेमंत पाटील सरांचे. ते आता तुमच्या कानावर पडले तर लगेचच तुम्ही तशीच दखल घ्याल अशी अपेक्षा आपण बाळगतोय. अमोल बितोस्कर सर, अजित म्हात्रे सर, तसेच विशाल नाईक सर आपण पंचाच्या भूमिकेत सातत्याने पाहतोय. 2 दिवसापासून आपण जर पाहिलं तर ललित सर पाहिले होते. समीर पाटकर सर, माफ करा, समीर पाटकर सरांची अंपायरिंग आपण मागच्या 2 दिवसांपासून पाहतोय. 1 मॅन शो आयुष सावंत स्कोरिंगच्या भूमिकेत आपण पाहतोय. GTC लाईव्हची पूर्ण टीम, सूरज दादा म्हात्रे आणि त्यांची टीम पूर्ण काम करते. तरी बॅक ऑफिस टीम देखील तितकीच महत्वाची आहे. आणि जसं हेमंत पाटील सरांनी उल्लेख केला की आता जास्त अतिरिक्त कालावधी घेऊ नका, म्हणजे तुम्हाला स्ट्रॅटेजिक टाइमआउट मिळतोय 2 मिनिटांचा, त्या व्यतिरिक्त कालावधी घेऊ नका. म्हणजे का, गरज काय, मला देखील कळू द्या की इतका वेळ का घेतला जातोय. आम्ही मान्य करतो की स्पर्धा प्रत्येकासाठी महत्वाची आहे, पण इतका वेळ हेमंत सर घ्यायला नको. नक्की देवेंद्र भोसकरजी काय नक्की हवंय किंवा का टाइमपास होतोय, आपण देखील ती चर्चा लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी थोडी दखल घ्या. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर अजय, यावेळेस चिप शॉट, विड ऑफ लक झेल, पण त्या ठिकाणी नो बॉल आहे का? येस, त्या ठिकाणी नो बॉल आहे, पण फलंदाजाचं लक्ष नाहीये आणि त्याच वेळा बघा फलंदाज नो बॉलवर धावचीच्या स्वरूपात होतोय बाद.
आहे तुम्हाला प्रत्येक घटनेवर लक्ष केंद्रित करायचं आहे. पंचांचा इशारा, पंच अगदी त्यांच्या बाजूलाच होते आणि नो बॉलचा इशारा अजित म्हात्रे सरांचा ओव्हरस्टेप झाले होते, कदाचित त्यामुळे तो निर्णय पंचांचा आला आणि झेल पकडला होता पण त्या ठिकाणी लक्ष नव्हतं फलंदाजाचं आणि त्याचमुळे फलंदाज आयविन नाडर हे झेलचीच्या स्वरूपात नाही तर धावचीच्या स्वरूपात बाद झालेले आहेत. हा नो बॉल आहे आणि दरम्यान धावसंख्या झालेली आहे 8 या आकड्यावर. चांगला सामना रंगतोय, चांगली या ठिकाणी लढत रंगणार आहे, यात तीळ मात्र शंका नाही. जशी हेमंत पाटील सरांनी सकाळीच चर्चा केली होती, हे 4 संघ तोडीस तोड प्रतिकार करण्यासाठी ओळखले जातात आणि तोच प्रतिकार आपण या दुपारच्या सत्रामध्ये सातत्याने पाहतो. पहिल्या सामन्यामध्ये तेच चित्र पाहायला मिळालं आणि आता सुद्धा तेच चित्र पाहायला मिळते. पण अजूनही जर आपण जमेची बाजू पाहिली तर टीम संकल्प स्पोर्ट्स सावंतवाडा टीमची आहे का, तर 73 धावांचा पाठलाग करायचा होता. आता परत 8 बनल्यात. फ्री हिटचा बॉल असेल, बॉलिंग ट्रॅकवर असेल बॉलर प्रेम. फ्री हिटचा बॉल ऑन साइडला पुल करायचा प्रयत्न होता, लिडिंग एज. फ्री हिटचा बॉल आहे. पुन्हा एकदा बघा बॅक टू बॅक 2 झेल उडाले होते पण त्या ठिकाणी आत्ताच्या घडीला नशिबाची साथ मिळते. नवीन फलंदाज रमीज कामणकर स्ट्रायकिंग एंडला आहे तर सोहेल शेख हे नॉन स्ट्रायकिंग एंडला असतील. आतापर्यंत सुरुवात चांगली आपण पाहतोय. संकल्प स्पोर्ट्स सावंतवाडा टीमची सुरुवात सोपी नसते, ती सोपी बनवावी लागते आणि आतापर्यंत ती सुरुवात सोपी गोलंदाजांनी बनवलेली आहे. संकल्प स्पोर्ट्स सावंतवाडा या टीमसाठी जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन. पण जसं आपण पहिल्या डावामध्ये खेळ पाहिला, एक षटक सुद्धा पुरेसं असते तुम्हाला पुनरागमन करण्यासाठी आणि त्याच षटकाचा शोध घ्यायचा आहे मामा भांजे टीमला. प्रेमचा आता पहिला बॉल डिलिव्हर झाला. ओ पूल करायचा आहे, बॅटची थिक एज, बॉल विकेट किपरच्या हातात. कॉर्ड बिहाइंडच्या सुरुवात, फलंदाज बाद. धक्का बसतोय तिसरा टीम मामा भांजे टीमला. कामन प्रीमियर लीगचं इतकं वेळ आहे की काही प्रेक्षकांनी सुट्टी काढलेली आहे, म्हणजे ते मैदानाच्या आत नाहीत पण या ठिकाणी सुट्टी काढून आपल्या आवडत्या संघाला समर्थन देण्यासाठी आलेले आहे. टीम 94 चे समर्थक प्रचंड आहेत पण असं अजूनही टीम 94 कडे ती संधी आहे. नो डाऊट अबाउट इट. क्रिकेटचा खेळ आहे, जसा आपण वारंवार उल्लेख करतो तो क्रमबदल होत असतो आणि तो बदल अपेक्षित आहेच, तरच कुठेतरी ती मजा प्रेक्षकांना घेता येणार आहे. दरम्यान 3 फलंदाज आतापर्यंत मामा भांजे टीमचे बाद झालेले आहेत. सुरुवातीचे 3 सलामीवीर, 2 सलामीवीर आणि त्यानंतर आले रमीज कामणकर, हे सुद्धा मात्र तितका चांगला खेळ करू शकले नाही. 0वर बाद झाले. त्यानंतर नाडर 2 धावा करून बाद झाले आणि प्रवीण पाटील 5 धावा करून बाद झालेले आहेत. आता अमित कामणकर एक प्रॉफिटेबल ॲसेट आहे टीम मामा भांजे टीमचा. ऑन दी टोच कट करायचं होतं, अपरकटचा अंदाज पाहायला मिळाला. हा स्ट्रोक खेळताना बॉलच्या उंचीचा अंदाज घेत असताना चांगला बॉडी बॅलन्स राखला होता अमित कामणकरने. ऑप्शनच्या बाहेर हा स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा प्रयत्न, मोठा गॅप होता थर्ड मॅनला, तोच गॅप शोधण्याचा प्रयत्न आणि यस शोध तर घ्यावाच लागेल गॅपचा, त्याशिवाय पर्याय नाहीये. धावसंख्या अजूनही सिंगल डिजिट मध्ये 8वर 3 चेंडूचा खेळ संपला या दुसऱ्या षटकातला. पंचांच्या उजवीकडून बॉलर तयार. चांगली सुरुवात तरी नव्हती प्रेमची पण त्यानंतर अवे फ्रॉम द बॉडी स्क्वेअर ड्राइव्ह, बॉल जाईल डीप पॉइंट सीमारेषा पार. कलात्मक फटक्याचा शानदार आविष्कार. मिळतील धावा 4. चौकार. खरोखर एकापेक्षा एक आहे धुरंधर जोश मैदानी दिसतंय खरोखर. मामा भांजाच्या टीमचं नाव हाय सगळ्यात वर. मामा भांजाच्या टीमचं नाव हाय सगळ्यात वर. क्रिकेट हा भावना प्रधान खेळ आहे. नेहमीच तुम्ही दुखी राहू शकत नाही, काही आनंदाचे क्षण सुद्धा तुम्हाला मिळतील आणि तोच आनंद आता अमित कामणकर देतोय. मामा भांजे टीमला चौकार खेचून धावसंख्या डबल डिजिट मध्ये पोहोचते 12वर. 12 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. ही तर सुरुवात आपण पाहिली थोडीशी मनासारखी नाही आहे, मामा भांजे टीम कडून अपेक्षा नव्हती पण अजूनही खूप खेळ बाकी आहे. 6 षटकांचं फॉर्मॅट परत येण्याची संधी मामा भांजे टीमला मिळेल आणि त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून राहावं लागेल अमित कामणकरला. क्षेत्ररक्षकाकडून आता मदत मिळते फलंदाजांना, एकाच्या बदल्यात या 2 मिळतील तिसऱ्या धाव्यासाठी अमितचा प्रयत्न. पण या ठिकाणी सोहेल सांगतो की घाई करण्याची काहीच गरज नाहीये, आपण अजूनही चांगल्या स्थितीमध्ये आहोत, येऊ शकतोय, या सामन्याला आपल्या नावावर करू शकतोय, म्हणूनच मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून थांबावं लागेल. दरम्यान या 2 धावा मिळतात, धावसंख्या पोहोचते आता 14 या आकड्यावर.
40 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. अमितने कित्येक ऊन पावसाळे क्रिकेटसाठी दिलेले आहेत आणि म्हणूनच तोच अनुभव खूप महत्त्वाचा असेल. धावांचा करायचा असेल पाठलाग तर संघर्षाच्या ठिणगीला लावावी लागेल आग आणि तीच कामगिरी आता अमित कामणकर यांच्याकडून अपेक्षित आहे मामा भांजे टीमसाठी. आतापर्यंत प्रेमचे चेंडू आपण पाहिले 5. या षटकातला शेवटचा बॉल, फुल टॉस बॉल, बॉटम एंडचा काय वापर केला. ऑन साइडला फक्त हलक्याने बॉलला फ्लिक करताना स्क्वेअर लेग झोन मध्ये खेळून काढलंय आणि या चेंडूवर 1 धाव पूर्ण झालेली आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे मामा भांजे टीमची 73 धावांचा पाठलाग करताना 15 धावा, 15 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. जिंकण्यासाठी आता 24 चेंडू 58 धावांची गरज. 24 चेंडू 58 धावांची गरज. चला जास्त वेळ न घेता नवीन गोलंदाज लगेच पाठवून द्यायचा आहे. घेतोय आम्ही छोटासा डीजे ब्रेक. आम्ही आता गेलो, लगेच आलो. भांजा रामचंद्र गुप्ता, मामा सोहनलाल गुप्ता, भांजा रामचंद्र गुप्ता, ती मग तुमच्याच नावानं जातय, ती मग तुमच्याच नावानं जातय. मामा भांजाच्या टीमचं नाव हाय, हाय सगळ्यात वर. मामा भांजाच्या टीमचं नाव हाय, हाय सगळ्यात वर. थँक्यू. चला क्षेत्ररक्षकांनी आपापली जागा घ्यायची प्लीज प्लीज प्लीज. बाबा जास्त वेळ घेऊ नका कारण दुसरा सामना सुरू आहे आणि यानंतर अजून 6 षटकांचे 3 सामने बाकी आहेत. आयोजकांच्या वतीने मला वारंवार त्या सूचना येत आहे. वेळापत्रक आजच पूर्ण करायचं आहे कारण उद्या 7 सामने खेळवायचे आहेत. 7 सामन्यांचं वेळापत्रक उद्याचं आहे आणि अशी मला माहिती मिळाली की 7 सामने 6 षटकांचे होतील म्हणजे 8 वाजता पहिला बॉल डिलिव्हर झाला पाहिजे. तर मग 7 सामने 6-6 षटकांचे उद्या होऊ शकतील. जसं आपण अॅनलाइज करतो प्रत्येक सामन्याचं. जरी आपण 1 तासाचा कालावधी दिला तरी सुद्धा 1.25 तास तर लागतो 6 षटकांच्या सामन्यासाठी. त्याचमुळे त्या गोष्टीला दुर्लक्षित करून चालणार नाही. म्हणूनच प्लीज बी ऑन टाइम, गिव्ह युअर बेस्ट. तर 15 धावा 2 षटकामध्ये पाहायला मिळत आहेत. जिंकण्यासाठी अजून 58ची गरज आहे. आता आस्किंग रन रेट जो आहे तो वाढलेला आहे, 15 वर जाऊन पोहोचलेला आहे आणि आता खेळपट्टीवर थांबून खेळायचं आहेच. पण फक्त थांबून चालणार नाही तर धावा बनवाव्या लागतील. मग त्या धावून बनवा किंवा मोठे स्ट्रोक खेळून बनवा. तेच आता तंत्र सोहेल आणि अमितला पाळावं लागेल. दरम्यान 3ऱ्या क्रमांकाच्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर स्पेल कंटिन्यू करण्यासाठी योगेश बरबलाच बोलवण्यात आलेले आहे, ज्याने एक चांगली सुरुवात कामण संकल्प ग्रुप सावंतपाडा या टीमला दिलेली आहे. आणि म्हणूनच म्हणतात की तुमचा खेळ जर चांगला असेल तर तुमची पदोन्नती पक्की असते, तुम्हाला जास्तीत जास्त संधी मिळते. कॅप्टन तुमच्यावर विश्वास ठेवतो. ड्राईव्ह केलंय, बॅटच्या टोला कनेक्शन, बॉल पोहोचतोय काऊ कॉर्नरला. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा मोका देणार नाहीयेत क्षेत्ररक्षक. बॅटिंग एंडला थ्रो झालाय, यालाच म्हणतात अभ्यास. फलंदाज कुठला कशा पद्धतीने धावतोय, कुठल्या एंडला थ्रो जायला पाहिजे हे तुम्हाला खूप कमी वेळामध्ये निश्चित करायचं असते. आणि चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला डीप मध्ये पाहायला मिळालं. धावसंख्या पोहोचते 16 या आकड्यावर. 23 चेंडू 57 धावांची गरज आहे. म्हणजेच प्रत्येक षटकामध्ये कमीत कमी 2 मोठे स्ट्रोक येणं आवश्यक आहे. खरं तर तेच गरजेचं आहे. आणि आता लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला आपण सोहेल शेखला पाहतोय. अजूनही त्याला खेळण्याची संधी मिळाली नव्हती, पहिल्यांदाच ते स्ट्रायकिंग एंडला पोहोचलेले आहेत. अमित कामणकर यांनी आतापर्यंत 5 चेंडू घेतलेत आणि एकूण 8 धावांचं योगदान फलंदाजी करताना दिलेत, ज्यामध्ये एका चौकाराचा समावेश. योगेश ओ लेग स्टिक डाऊन. फलंदाजाने यष्टी दाखवली आणि गोलंदाज योगेशने यष्टी वाकवली. क्लीन बोल्ड. फलंदाज बाद. 4था धक्का. दादा चल रे जाऊ पाहायला टीम आली या संकल्प ग्रुपची. दादा चल रे जाऊ पाहायला केपीएल हाय कामन गावाची. थँक्यू. इतकंही कॅज्युअल राहून चालणार नाहीये. म्हणजे सोहेलने पूर्णपणे प्रॉपर गार्डही नाही घेतला. शफल होऊन ते मिडल ऑफ स्टंपला पोहोचले होते, त्याचमुळे लेग स्टिकला खूप चांगल्या पद्धतीने इम्पॅक्ट करणारा चेंडू त्यांनी हाताळला. गोलंदाज प्रेमचं योगेशचं खूप चांगलं या ठिकाणी
अनालिसिस आहे फलंदाजाला ओळखण्याचं आणि 2 विकेट्स आतापर्यंत आपण पाहतोय योगेश बरपच्या नावावर जात आहेत आणि आता 4 फलंदाज बाद झालेले, धावसंख्या पाहायला मिळते फक्त 16, जिंकण्यासाठी आवश्यकता 57 ची बॉल शिल्लक असतील 22. आता हे समीकरण थोडंसं कठीण होत चाललेलं आहे, पण म्हणतात ना की प्रतिस्पर्धी संघाला घाम फोडायचा असेल तर आपलं काम पक्क झालं पाहिजे आणि तेच करायचंय आता मामा भांजे टीमला. त्यासाठी लहू घोषे एक्सपिरियन्स बॅटर तुम्हाला पाहायला मिळतील. स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्रायकिंग एंडला अमित कामणकर. फुटवर्क पाहिजे, पाय व्यवस्थित चालले पाहिजे, पायांची सांगड व्यवस्थित जुळली पाहिजे. स्ट्रोक एक्झिक्यूट करताना ऑन साईडला मिड विकेटला टार्गेट करायचं होतं पण पाय व्यवस्थित चालले नाहीत आणि त्याचमुळे येतो हा डॉट बॉल. जितके जास्त डॉट बॉल तितकं जास्त दडपण वाढेल टीम मामा म्हणजे टीमचं. आतापर्यंत चेंडू हाताळले या षटकातले 3 आणि या षटकावर सुद्धा पहिल्या षटकाप्रमाणे योगेश बरपने चांगलीच कामगिरी केलेली आहे. फुल टॉस हा नो आहे. दरम्यान बॉल काऊ कॉर्नरला, झेल टिपलाय पण त्याचा उपयोग होणार नाही. या एकूण मिळतील 2 धावा. बीमर हाताळलेला आहे. एकंदरीत बॉल ग्रिपिंग चुकली, धावसंख्या झालेली आहे 18 रन्स ऑन बोर्ड. पुढचा बॉल असेल फ्री हिट. ज्या ठिकाणी मारायचं असेल त्या ठिकाणी मारण्याची आता संधी मिळते. जशी इच्छा तसा आता उपभोग घेण्याची संधी मिळेल फलंदाजाला. आणि पाहूया अमित कामणकर त्यासाठी कशा पद्धतीची तयारी दर्शवतायत. हा धीम्या गतीचा बॉल होता बॅटची इनसाइड एज. बॉल लेग स्लिप लढवला जाईल तोपर्यंत काही धावा मिळतील. वरच्या धावा मिळतील. 1च्या बदल्यात या 4 मिळतील. एकूण मिळतील 5 धावा. पंजा खोललाय फलंदाजाने. जबरदस्त फलंदाजी या ठिकाणी आपण पाहायची अपेक्षा ठेवत होतो पण या ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये कुठेतरी आता कमतरता जाणवू लागलेली आहे. बॅकअप आला होता पण बॅकअप फिल्डरला सुद्धा बॉल व्यवस्थित कॅरी करता आला नाही. त्याचमुळे ओव्हर थ्रोच्या एकूण 4 आणि एकूण आता 5 धावा आपण ऍड करणार आहोत. धावसंख्या पोहोचते 23 या आकड्यावर. 23 रन्स ऑन बोर्ड. या ठिकाणी प्रयत्न सुरूच आहेत आणि प्रयत्नांना धावांची जोड मिळाल्यानंतर आत्मविश्वास अजून जास्त प्रगल्भ होतो आणि आता तेच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कदाचित अमित कामणकर या ठिकाणी तेच प्रयत्न सातत्याने करताना पाहायला मिळतात. त्यांना आता लहू घोषे साथ कशी देतात ते पाहूया. स्ट्रायकिंग एंडला आपण लहू यांना पाहणार आहोत. जिंकण्यासाठी आता 20 चेंडूंमध्ये 50 धावांची गरज आहे. 20 बॉल्स अँड 50 रन्स रिक्वायर्ड टू विन. मॅच इज ऑन, गेम इज ऑन. जसा आपण उल्लेख करतोय की 1 षटक पुरेसं असते आणि पाहूया अजूनपर्यंत तो षटक तर मिळालं नाहीये टीम मामा भांजे या संघाला. पण आतापर्यंत सातत्य चांगलंच राखलंय. जर आपण या विकेटचा विचार केला 5व्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप बनते लहू आणि अमितची. हो यावेळेस ड्राईव्ह केलाय बॉलला. एरियल रूट देऊन बॉलला डिस्पॅच केलंय. आपला फटका 440 वोल्टचा झटका. इलेक्ट्रिफाईंग सिक्सर. 6 धावा. त्यांच्या कार्यानं गाजतोय पालघर. त्यांच्या कार्यानं गाजतोय पालघर. मामा भांजाच्या टीमचं नाव हाय हाय सगळ्यात वर मामा. लहू घोषेच्या बॅटमधून येतोय हा षटका. धावसंख्या पोहोचलेली आहे 29 वर. 29 रन्स. 19 चेंडू 44 ची गरज. बॅटची एज आणि बॉल स्टंपवर. प्लेट ऑन. सोक प्रत्युत्तर गोलंदाजाला मिळते आणि अशा पद्धतीने 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 29. गडी बाद झालेत 5. घेऊया एक छोटासा सानवी एंटरप्राइजेस स्ट्रॅटेजिक टाइम आउट. टीमच्या जोडीला हाय गंभीर. तेजस गोवारी हाय ऑनर. नाही झुकणार कधी, नाही वाकणार कधी, अशी यारी हाय संकल्प ग्रुपची. नाही झुकणार कधी, नाही वाकणार कधी. देवेंद्र भोसकर आमच्यासोबत VIP डाईसवर जॉईन झालेले आहेत. नक्कीच प्रश्न त्यांना आपण विचारूया. खरं तर प्रेक्षक यांना आपण प्रलोभन देऊ शकत नाही कुठल्याही स्पर्धेसाठी आणि आपण हे आयशा कंपाऊंड KPLचं मैदान जर पाहिलं तर पोमण आणि कामण या 2 गावांच्या मध्ये आहे. तरी सुद्धा देवेंद्र सर प्रेक्षकांची जी अलोड गर्दी आहे त्याबद्दल काय सांगाल? धन्यवाद मनीष. आज ऑड डे आहे. खरं तर सोमवार आहे. तरी देखील प्रेक्षकांची जी गर्दी दिसते हे KPLचा महिमा आहे. मागचे 3 वर्षाची मेहनत आणि आजच्या हा 4थं पर्व आहे. त्याच्यामध्ये KPLचा जो महिमा आहे त्याचं सर्व श्रेय आमच्या आयोजकाला आणि KCAला नक्कीच जाते. प्रेक्षक कमवणं आयोजकांसाठी खूप कठीण असतं आणि KPLचे सर्व पदाधिकारी असतील किंवा KCAचे सर्व पदाधिकारी असतील. हेमंत सर आपण कसं व्यक्त व्हाल यावर?
कारण या ठिकाणी आपण सुद्धा 4 वर्षांपासून खूप चांगल्या पद्धतीने समालोचन करतायत, पूर्ण पदभार आपण स्वीकारलेला आहे, तर आपण कसं व्यक्त व्हाल? कामन क्रिकेट म्हटलं तर भरपूर प्रेक्षक असतात, कारण कामनचे जे लोक आहेत क्रिकेटसाठी जास्त दर्दी आहेत असं म्हटलं जाते, जे आपला संदीप गावड प्रत्येक वेळेस आपल्या डायलॉगमध्ये म्हणतात. आणि खरोखरच भरपूर प्रेक्षक सध्या आहेत. काल आणि परवा 2 दिवसामध्ये जास्त प्रेक्षक होते. आज थोडीशी संख्या जरूर कमी, मात्र तेवढी कमी नाही आहे. भरपूर प्रेक्षक आलेले आहेत, ते सर्व प्रेक्षकांचा नक्कीच आभार मानला जातील. आणि कामन प्रीमियर लीग सांगितलं तर फक्त कामनचे प्रेक्षक नसतात, तर कामनच्या आजूबाजूचे जे गाव आहेत ते पूर्ण गावाचे प्रेक्षक येतात. काही प्रेक्षक आपण बघितले भरपूर लांबून सुद्धा येत असतात कामन प्रीमियर लीग बघण्यासाठी. आणि आजची जी प्रेक्षकांची उपस्थिती आहे ही सुद्धा एक चांगली प्रेक्षकांची उपस्थिती आहे. देवेंद्र सरांकडे येतो मी, शेवटचा प्रश्न असेल. देवेंद्र सर, कधी कधी खंत वाटते का की आपल्या काळामध्ये जे आता खेळाडूंना मिळते ते आपल्याला मिळालं नाही, पण आता खेळाडूंना खूप काही आपण देतोय, कारण क्रिकेटसाठी आपण समर्पित राहिलेलो आहोत? हो मनीषा, आम्ही जे आयोजक आहोत, मी आहे, शाहिद, अजय, सचिन, आम्ही सध्या सर्व 50+ आसपास आहेत, 45+. आणि आमच्या वेळेला ओपन क्रिकेट असायचं. आणि आता लीग क्रिकेट जे होतं आहे, जे असोसिएशन बनतात, ही जर आमच्या वेळेला असती तर आम्ही त्यावेळेचे लखपती असतो. कारण कालपासून जर आपण बघितलं तर काल तब्बल 44,000चं रोख पारितोषिक एका दिवसामध्ये सर्व खेळाडूंना मिळालं. पहिल्या आणि दुसऱ्या दिवसाचा अजून हिशोब व्हायचा आहे. तर ह्या KPL मध्ये जे पारितोषिकं दिली जातात प्रत्येक ठिकाणी क्रिकेटमध्ये, जो आता आपल्याला दिसतं की खेळाडूंची खूप चांगली सोय होते, मालिकावीरसाठी बाईक आहेत, तर हे ज्या वेळेला आमच्या वेळेला असतं तर नक्कीच आम्ही देखील या क्रिकेटमध्ये खूप काही कमावलं. आता देखील आम्हाला असं वाटतं की आमची जी आवड आहे ती खूप आवड आहे इतकी की या नवीन खेळाडूंना त्याचा नक्कीच फायदा करून देण्याचा आमचा रास्त प्रयत्न आहे आणि तो आम्ही स्वतः करत आहोत. देवेंद्र सर, आपण प्रेम कमवलेलं आहे, तुम्ही ओळख कमवलेली आहे, तर हेच खूप आहे पैशापेक्षा, आणि तुम्ही आता तेच प्रेम सर्व खेळाडूंना देत आहे. चला, स्ट्रॅटेजिक टाइम आउट सनवी एंटरप्राइजेस यांच्यामध्ये जो पुरस्कृत झालेला संपलाय. नवीन गोलंदाज स्पेल कंटिन्यू करण्यासाठी प्रेमलाच बोलवण्यात आलेला आहे. एक विषय आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचूया. 18 चेंडूंमध्ये 44 धावांची गरज आहे मामा भांजे टीमला. 18 चेंडू 44 धावांची गरज. आपण बघतोय समोर स्वर्गीय शोभा रमेश विरारकर महिला प्रेक्षक कक्ष आहे, त्यामध्ये काही मुलं सुद्धा बसलेली आहेत. विनंती असेल त्यांना आपण महिला कक्षामध्ये बसायचं नाही. महिला कक्षामध्ये फक्त महिला बसतील याची नोंद घ्यायची. बाकी खाली उभे आहेत त्यांना विनंती आहे, पुढे आपण साईडला बसण्याची व्यवस्था आहे, आपल्याला तिथे जाऊन बसायचं आहे प्लीज. हा कॉल चुकीचा होता, पण या ठिकाणी नशिबाची साथ मिळते मामा भांजे टीमला, कारण आता विकेट गमावण्याच्या परिस्थितीमध्ये नाहीये मामा भांजे टीम. एका बाजूला अमित कामणकर एका चांगल्या लईमध्ये दिसतोय, जयेश विरारकर त्यांना साथ देतोय. धावसंख्या पोहोचलेली आहे 31 वर. इक्वेशन बदलते. 17 चेंडूमध्ये 42 धावांची गरज आहे. परिस्थितीला पाठ दाखवून चालत नाही, परिस्थितीला तोंड द्यावं लागते, आणि ती तयारी अमित कामणकरची मैदानाच्या आतमध्ये स्पष्टता दिसून येते, जे आवश्यक आहे. कारण फक्त संघामध्ये सहभागी होऊन चालत नाही, तर प्रतिस्पर्धी संघावर तुटून पडावं लागते जिंकण्यासाठी. हो, बॅट्सविंग चांगली होती, पण कनेक्शन झालंय का पाहूया. 1 धाव पळून पूर्ण केलेली आहे. एका धावेची होते वाढ, आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्या पोहोचते 32 या आकड्यावर. 32 रन्स ऑन बोर्ड. जिंकण्यासाठी आता 41 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक असे 16. बॅलन्सिंग इक्वेशन आपण म्हणू शकते, जसा आपण या मैदानावर उल्लेख करतोय की 80च्याहून जास्त धावांना सुद्धा चेस केलं गेलेलं आहे. मागच्या 3 दिवसांमधलं हेच चित्र आहे. तर म्हणूनच जोपर्यंत या ठिकाणी शेवटचं षटक येत नाही, शेवटचा बॉल डिलिव्हर होत नाही, शेवटची धाव पूर्ण होत नाही, तोपर्यंत निकाल आपण व्यक्त करू शकत नाही. प्रेम बॉलिंग ट्रॅकवर पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेतात. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज असतील जयेश. ऑन साइडला बॉलला टर्न केलंय. चांगला फ्लो आहे स्ट्रोकचा, पण त्या ठिकाणी मिळते फक्त 1च धाव. कारण सावधानी सुद्धा तितकीच महत्वाची आहे, कारण अगोदरच थोडीशी रिस्क फलंदाजांनी घेतली आणि रिस्क मात्र जास्त फायदा देऊन गेली नाही, आणि म्हणूनच आता मधल्या फळीतील फलंदाजांना थोडासा सावधानीचा खेळ खेळावा लागतोय. खरं तर ते आवश्यक आहे 6 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये. संधी मिळते, प्रत्येकाला मिळते, फक्त संधीचा शोध व्यवस्थित घ्यायचा असतो. धावसंख्या 33. यावेळेस हवेत आहे बॉल. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक बनतोय दर्शक. मोठ्या फटक्यांचा घेतला वसा आणि धाव फलकावर लावला 6 धावांचा ठसा षटकार. खरोखर एकापेक्षा एक आहे धुरंधर जोश मैदानी दिसतंय खरोखर.
मामा भांजाच्या टीमचं नाव हाय हाय सगळ्यात वर मामा भांजाच्या टीमचं नाव हाय हाय सगळ्यात वर अमित कामणकर मॅन बिहाइंड दी चेस. एक चौकार आलाय, एक षटकार आलाय. धावसंख्या आता पोहोचते मामा म्हणजे टीमची 39 या आकड्यावर. जिंकण्यासाठी 14 चेंडूमध्ये आवश्यकता 34ची. या सामन्याला खूप चांगल्या पद्धतीने अभ्यासून ओळखून पारखून आता अमित कामणकरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आणि म्हणतात की साथीदार जर योग्य मार्ग दाखवणारा असला तर मग आपल्या प्रयत्नांना पंख लागतात. कदाचित जयेश विरारकर अशीच साथ देत राहिले जरी त्यांच्यापर्यंत धावा आला नाही, पण एका बाजूने अमित कामणकरचा फ्लो चांगला राहिलाय. फुल टॉस बॉल ऑन साइड ला बॅट स्विंग प्रॉपर बॉल उडवलंय डीप स्क्वेअर सीमा रेषा पार. पुष्पराज झुकेगा नहीं और ये बैटर रुकेगा नहीं. लगातार दूसरा षटकार. मामा सोहनलाल गुप्ता भांजा रामचंद्र गुप्ता टीम तुमच्याच नावानं गाजतय टीम तुमच्याच नावानं गाजतय. मामा भांजाच्या टीमचं नाव हाय हाय सगळ्यात वर मामा भांजाच्या टीमचं नाव हाय हाय सगळ्यात वर. अचानकपणे आता सिच्युएशन थोडीशी बदलू लागलेली आहे. मागच्या 2 चेंडूंवर 12 धावा मिळालेल्या आहेत आणि त्याचं क्रेडिट जाते अमित कामणकरला. द मॅन बिहाइंड द चेस. धावसंख्या 45, जिंकण्यासाठी 13 चेंडू 28 धावांची गरज आहे. आता पूर्णपणे हा सामना शेवटच्या षटकावर जाण्याच्या मार्गावर आलेला आहे. शेवटचा एक बॉल या 4थ्या षटकातला बाकी आहे आणि पाहूया या शेवटच्या बॉलवर नक्की लिहिलंय काय. प्रेम बॉलिंग ट्रॅकवर तयार. हलक्याने बॉलला ग्लाइड केलंय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. पॉइंट जे पोहोचतील तोपर्यंत सिंगलच पूर्ण केली जाते, कारण जयेशला माहिती आहे की स्ट्राईकवर कोणाला थांबायचं आहे आणि त्यामुळे तो सॅक्रिफाईस करतो. जयेशकडे देखील एक चांगला खेळ आहे, पण आताच्या सामन्यामध्ये कोणाचा खेळ चांगला त्याने ओळखलेला आहे. 4 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या झाले 46, गडीबाद झालेले आहेत 5. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 12 चेंडू 27 धावा. 12 चेंडू 27 धावांची गरज आहे. चला स्ट्रॅटेजिक टाइम आउट संपलेला आहे, त्यामुळे एकत्र येण्याची गरज नाहीये. टीम संकल्प स्पोर्ट्स सावंतपाडा या ठिकाणी आयोजकांच्या वतीने वारंवार त्या सूचना मी देतोय, कारण यानंतर अजूनही 6 षटकांचे 3 सामने बाकी आहेत. त्यामुळे प्रत्येक षटकानंतर एकत्र येण्याची गरज नाहीये. 12 चेंडू 27 धावांची गरज आहे. यानंतर सामना असणार आहे रुद्र रायडर्स मोरीगाव वर्सेस. या सामन्यातला जो विजेता असेल तो पुढच्या सामन्यामध्ये खेळणार आहे. त्यामुळे हा देखील प्रश्न निर्माण झालेला आहे की रुद्र रायडर्स मोरीगाव संघ कुठल्या संघासोबत खेळेल. स्ट्रॅटेजी आखण्यासाठी वेळ मिळतो आणि अजूनही स्पष्ट नाहीये की जिंकण्याच्या मार्गावर सर्वात पुढे आहे कोण, संकल्प स्पोर्ट्स सावंतपाडा की मामा भांजे. या ठिकाणी एक चांगला क्रिकेटचा सामना प्रेक्षकांच्या दिमतीसाठी हे दोन्ही संघ घेऊन आलेले आहेत आणि यासाठीच तर क्रिकेट ओळखलं जातं. एक हाती सामना कोणाच्याच लक्षात राहत नाही. शेवटच्या बॉलवर पोचलेला सामना प्रेक्षकांच्या लक्षात सदैव राहतो आणि पहिला सामना जसा शेवटच्या बॉलपर्यंत होता, कदाचित हा सामना सुद्धा शेवटच्या बॉलपर्यंत राहणार आहे आणि आजच्या दिवसाची नोंद चांगली होईल प्रेक्षकांच्या मनामध्ये. आता 5व्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकर बॉलर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. अजय उपाध्याय बॉलिंग मार्कवर असतील. 12 चेंडूंमध्ये 27 धावा बनवायच्या आहेत मामा भांजे टीमला. 12 चेंडूमध्ये 27 धावा अडवायच्या आहेत संकल्प स्पोर्ट्स सावंतपाडा टीमला. टॉस जिंकणं हा नशिबाचा भाग आहे आणि सामना जिंकणं हा तुमच्या मेहनतीचा भाग आहे. पाहूया या ठिकाणी संकल्प स्पोर्ट्स सावंतपाडाकडून या षटकावर चांगलं काम होतंय का गोलंदाज अजय उपाध्यायचं, की एका बाजूनं लईमध्ये आलेला फलंदाज अमित कामणकर सामना आपल्या संघाच्या दिशेने वेगानं झुकवण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळेल. दोन्ही संघांसाठी समान अवस्था, जिंकण्याचा मार्ग दोन्ही संघांना दिसतोय, पण जिंकेल कोण. ऑफ स्टंपच्या बाहेरचा नो बॉल आउटसाइड द क्रीज पिचिंग. पुन्हा एकदा संधी मिळते मामा भांजे टीमला. सुरुवात अडखळत झाली होती या डावाची मामा भांजे टीमची, पण त्यानंतर मध्यांतर आपल्या नावावर करण्यासाठी चांगला प्रयत्न सातत्याने अमित कामणकरचा आपण पाहतो. अमित पोचलेला आहे आपल्या वैयक्तिक 11 चेंडू 25 वर खेळतोय. जबरदस्त फलंदाजी. फ्री हिटचा बॉल असणार आहे. मुक्त फटका खेळण्याची संधी मिळते फलंदाजाला. आता पाहूया या मुक्त फटक्यावर किती मुक्त होतोय मैदानाच्या आतमध्ये अमित कामणकर. फुल टॉस बॉल ऑन साइड ला बॅट स्विंग प्रॉपर, टायमिंग प्रॉपर, स्ट्रोक सिलेक्शन प्रॉपर. फुल टॉस ला पाठवला मिड विकेट सीमेला पार. 6 षटकार. राहुल गुप्ता ओनर प्रदीप गुप्ता त्यांच्या कार्यानं गाजतोय पालघर, त्यांच्या कार्यानं गाजतोय पालघर. मामा भांजाच्या टीमचं नाव हाय हाय सगळ्यात वर मामा भांजाच्या टीमचं नाव जबरदस्त बॅटिंग.
सुरुवात योगेश बरपने चांगली केली, प्रेमने त्याला चांगली साथ दिली, पण प्रेमच्या चौथ्या षटकावर ते 2 षटकार आले, त्यानंतर परिस्थिती बदलली. पण अजूनही परत येण्याची संधी संकल्प स्पोर्ट्स सावंतवाडा टीमला आहे, कारण म्हणतात ना की संघर्ष त्यांनाच निवडतो ज्यांच्यामध्ये लढण्याची जिद्द असते, आणि तीच जिद्द आता अजय उपाध्यायला दाखवायची आहे. एका बाजूला अनस्टॉपेबल राहिलेला आहे अमित कामणकर, धावांचा वेग त्याच्या वतीने वाढतोय, 50 ओलांडलेली आहे टीम. मामा भांजेने 53 धावांवर पोहोचलाय. जिंकण्यासाठी 11 चेंडू 20 ची गरज. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल, स्क्वेअर ड्राइव्ह, क्षेत्ररक्षक आहेत कव्हर पॉइंटचे, पुढे आले आणि पुढे येण्याचा निर्णय चुकला. बॉल मागून सीमारेषेच्या बाहेर गेला. येत्या 4 धावा, चौकार. जोश मैदानी दिसतंय खरोखर, एकापेक्षा एक आहे धुरंधर. जोश मैदानी दिसतंय खरोखर. मामा भांजाच्या टीमचं नाव हाय सगळ्यात वर. मामा भांजाच्या टीमचं नाव हाय सगळ्यात वर. काय कळतंय, जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये, 1 मॅन शो. अमित कामणकरची चांगली पार्टनरशिप आपण पाहतो. 6व्या विकेटसाठी 28 धावांची पार्टनरशिप योग्य ते वेळ आलेला आहे. अजय उपाध्याय विकेटच्या शोधामध्ये पहिल्या 2 चेंडूवर खूप जास्त धावा खर्च झालेल्या आहेत, आणि त्याची भरपाई करण्यासाठी पाहूया प्रयत्न दिसतायत का. चांगला प्रयत्न, फुल टॉस होता, ड्राइव्ह केला बॉलला, क्षेत्ररक्षक लॉंग ऑनचे, बॉलवर पोहोचतायत, जबरदस्त कलेक्शन. एका धावेला 2 धावांवर बदलायचा, थ्रो चुकला, पण या ठिकाणी कलेक्शन प्रॉपर. फलंदाज धावचीच्या स्वरूपात होत आहेत बाद. जयेश विरारकर बॅक टू डगआउट, रनआउट, 1 धावेवर बाद. संकल्प ग्रुपची रॉयल एंट्री, दमदार एंट्री झाली संकल्प ग्रुपची. दादा चल रे जाऊ पाहायला टीम आली संकल्प ग्रुपची. दादा चल रे जाऊ पाहायला केपीएल हाय कामन गावाची. कोणी मारतय रे तर आता इक्वेशन पुन्हा एकदा बदललेलं आहे. 9 चेंडूंमध्ये 15 धावांची गरज, 9 बॉल्स 15 रन्स रिक्वायर्ड टू विन. उष्णता जास्त आहे, पण तरी देखील केपीएलला प्रचंड प्रेम मिळते प्रेक्षकांचं, समालोचकांचं. या ठिकाणी सर्वजण आवर्जून या स्पर्धेला भेट देतात, कारण जरी एप्रिल महिना असला पण चांगलं क्रिकेट नेहमीच प्रेक्षकांना खुणावत असते. संदीप गावंड सरांच्या वतीनं या स्पर्धेला शुभेच्छा, सिद्दीक बाबी सरांच्या वतीनं या स्पर्धेला शुभेच्छा आताच आलेल्या आहेत. चांगलं काम प्रत्येकाचं राहिलंय, त्याचमुळे चांगली स्पर्धा तुम्हाला प्रेक्षकांसाठी घेऊन येण्याची खूप चांगली संधी मिळते. 58 धावा. हो, यावेळेस अपील, इम्पॅक्ट आउटसाइड द स्टंप. पंच लगेच ते दर्शवतायत. बॉल मागे चांगला कव्हर केला विकेट किपरच्या मागे. शॉट फाईन लेगला, धाव मिळत नाही, यालाच म्हणतात प्रतिकार. तो ब्रेक थ्रू आवश्यक होता, विकेट जाणं आवश्यक होतं, आणि जयेश विरारकर बाद झाले. त्यानंतर आता थोडा स्ट्रगल मैदानाच्या आतमध्ये अमित कामणकरचा पाहायला मिळतोय. फ्रेश बॅटर जे आहेत अंकुश पांढरा, ते मला नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतात. आता इक्वेशन बदलते. 8 चेंडूमध्ये 15 धावांची गरज आहे. सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हरच्या माध्यमातून निर्णय देण्यात येणार आहे, आणि या ठिकाणी तसंच कुठेतरी चित्र मैदानाच्या आतमध्ये दिसते, कारण आता आपण शेवटच्या टप्प्यावर पोहोचलेलो आहोत या सामन्याच्या. बॉलिंग ट्रॅकवर अजय उपाध्याय तयार. चांगला बॉल, बॅक टू द बॉलर, स्टंप हिट होत आहेत, पण धाव घेण्याचा प्रयत्न होईल का पाहूया. अजूनही सांगतायत अंकुश की घाई करण्याची गरज नाहीये, पण एक एक धाव महत्वाची आहे. अमित कामणकर हेच कुठेतरी सांगण्याचा प्रयत्न करत होते, पण अंकुशला देखील माहिती आहे की अमित कामणकर स्ट्राईकवर जोपर्यंत आहेत तोपर्यंत आपल्या संघाचा विजयरथ हा कुठेतरी सुरक्षित असेल. पण या ठिकाणी पाहूया, हे जे 2 डॉट बॉल्स आलेत ते डोकेदुखी देऊन जाऊ शकतील या शेवटच्या षटकामध्ये. आता इक्वेशन बदलते. 7 चेंडू 15 ची गरज. आपण बघतोय या क्रीडा नगरीमध्ये केपीएल मध्ये आगमन होताना दिसते. माननीय श्री डॉक्टर गोविंद पठारे साहेब यांचं आगमन होताना दिसते. त्यांचं सुद्धा चांगलं सहकार्य आहे. रोख रक्कम 5,000 रुपयाचा स्पॉन्सर्स त्याने केलेला आहे, आणि त्यांची नायगाव वसई डॉक्टर असोसिएशन यांच्यातर्फे सुद्धा 5,000 रुपये रोख आलेले. त्यांचं आगमन होताना दिसते. त्यांची टीम सुद्धा खेळताना दिसते. एक फ्रेंडली मॅच पोलिसांविरुद्ध ते खेळताना दिसले, आणि त्यांची टीम विन सुद्धा झाली होती. वेलकम डॉक्टर गोविंद पठारे सर, आपलं हार्दिक स्वागत. विनंती असं पण सन्मानपूर्वक VIP टॅचवर यायचं आहे.
7 चेंडू 15 धावांची गरज आहे. मॅच इज स्टील ऑन. एनी वन कॅन विन. पाहूयात तो कोण असणार आहे. अजूनही त्या प्रश्नाचं उत्तर काय प्रेक्षकांना किंवा तुम्हा आम्हाला कोणाला सापडत नाहीये, कारण ती जिद्द, कामण प्रीमियर लीगची जिद्द, कामण क्रिकेट असोसिएशनची जिद्द, चांगलं क्रिकेट खेळण्याची जिद्द, आपल्या संघ मालकाला जिंकवण्याची दोन्ही संघांची पाहायला मिळते. आणि म्हणूनच अजूनही तटस्थ भूमिका आपण घेऊ शकतो. दोन्ही संघाच्या वतीने चांगले प्रयत्न पाहायला मिळतात. 7-15 ड्राईव्ह केलाय बॉलला, क्षेत्ररक्षक नाहीये, मिड ऑनला, लॉंग ऑनचा बॉलवर पोहोचेल तोपर्यंत सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होत नाही अंकुशचा. पुन्हा एकदा स्ट्राईक या शेवटच्या षटकासाठी राहते अमितकडे. 5 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 59, गडीबाद झाले 6. इक्वेशन आहे 6 चेंडू 14 धावा. 6 बॉल्स अँड 14 रन्स रिक्वायर्ड टू विन. 6 चेंडू 14 धावा. चला नवीन गोलंदाज लगेच पाठवून द्या. एकत्र येऊ नका. घेतोय आम्ही छोटासा डीजे ब्रेक. आम्ही आता गेलो लगेच. ही आपली स्पर्धा आहे. मला असं वाटतं या 4 दिवसामध्ये सर्वात लांबलचक वेळापत्रक आजच जाणार आहे, पहिला दिवस वगळला तर. कारण दुसरा सामना आहे, शेवटचं षटक बाकी आहे. 2 वाजून 16 मिनिटं आणि अजूनही 3 सामने पूर्ण करायचे आहेत. वारंवार आम्ही त्या सूचना करतोय, आम्ही मान्य करतोय उष्णतेचा प्रभाव जास्त आहे, पण वेळापत्रक सुद्धा आजच पूर्ण व्हायला हवं. कुठल्या एका संघाला कमी षटकांचा नुकसान व्हायला नको, त्यासाठी आम्ही या सूचना करतोय. आणि एक चांगलं क्रिकेट अपेक्षित आहे. 6 चेंडू आवश्यकता 14 धावांची. 6 बॉल अँड 14 रन्स रिक्वायर्ड टू विन. जबरदस्त इक्वेशन सेट झालेलं आहे. पहिल्या सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर 6 चेंडूमध्ये 17 धावा पूर्ण करायच्या होत्या टीम 94 कामणला. आणि त्या ठिकाणी साहिलने चांगलं षटक हाताळलं होतं रुद्र रायडर्स या संघासाठी. आणि आता पाहूया शेवटच्या षटकासाठी नक्की येतोय कुठला गोलंदाज टीम संकल्प स्पोर्ट्स सावंतवाडा टीमसाठी. आणि गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळत आहेत धनराज येत आहेत. काल मुंबई वर्सेस CSK ज्यामध्ये 4 चेंडूवर महेंद्रसिंग धोनी खेळला. जितक्या धावा बनल्या तितक्या धावा राहिल्या. त्याचमुळे आता पाहूया मागच्या डावामध्ये शेवटच्या षटकामध्ये 23 आल्या होत्या आणि कदाचित त्याच धावा आता त्रासदायक ठरलेल्या आहेत टीम मामा भांजेला. आणि पाहूया आता त्या धावांचा पाठलाग केला जाईल का, भरपाई केली जाईल का. धनराज सावंत नवीन गोलंदाज आपण पाहतोय. फार एंड कडून पंचांच्या डावीकडून स्टार्ट केला. स्ट्रायकिंग एंडला असतील अमित कामणकर. 6 चेंडू आवश्यकता 14ची. फुलटॉस लेग स्टंपच्या बाहेरचा फायदा होणार आहे. जरी फुलटॉसला व्यवस्थित कॅपिटलाइज करता आलं नाही फलंदाजाला, पण व्हाईट बॉलची एक धाव देऊन जाते मामा भांजे टीमला. धावसंख्या पोहोचते 60 या आकड्यावर. जिंकण्यासाठी आता 6 चेंडू 13 धावांची गरज. 6 बॉल्स अँड 13 रन्स रिक्वायर्ड टू विन. एका बाजूला अमित कामणकर, म्हणजे एक खेळाडू काय करू शकतो म्हणजे त्याच्या आतमध्ये त्याची प्रचिती तुम्हाला येते. बाकी इतर फलंदाजांकडून अपेक्षा पूर्ण झाली नाही, पण एका बाजूनं खूप चांगला किल्ला लढवतोय अमित कामणकर आपल्या संघासाठी मामा भांजे ग्रुपसाठी. 6 चेंडू 13ची गरज. फुललेनचा बॉल बॅकच्या टोला कनेक्शन. ऑन साईडला बॉलला टर्न केले. क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे स्क्वेअर लेगला. चांगलं कलेक्शन, पण या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न होत नाही. स्ट्राईक स्वतःकडे अमित कामणकर ठेवतायत, कारण त्यांचा तो आत्मविश्वास खूप काही सांगून जातोय. डॉट बॉल आलेला आहे. दरम्यान आवश्यकता आहे अजूनही 5 चेंडू 13 धावा. 5 बॉल्स 13 रन्स रिक्वायर्ड टू विन. अंकुश अजूनही स्ट्रायकिंग एंडला पोहोचलेच नाहीयेत, ते नॉन स्ट्रायकिंग एंडलाच तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 5 चेंडू आवश्यकता 13 धावांची. ओ चुकलेत पुन्हा एकदा गोलंदाज चुकतायत. दबाव तर प्रचंड आहे, त्यात कुठलाच जुमत नाहीये, पण दबावाला जुगारून तुम्हाला खेळ करावा लागेल. हिरो बनण्याची हीच संधी आहे. जर प्रेक्षकांच्या खांद्यावरून स्वतःची मिरवणूक काढायची असेल तर मात्र तसा चांगला दर्जेदार खेळ अपेक्षित आहे. आणि पाहूया तो खेळ धनराज सावंतच्या वतीनं पाहायला मिळतोय की पण तुर्तास 2 व्हाईट बॉल्स त्यांच्या वतीनं पाहायला मिळाले. 1 डॉट आलाय. 5 चेंडू 12 धावांची गरज. पुन्हा एकदा ए रे माझ्या मागल्या
व्हाईट बॉल्स आणि व्हाईट बॉल्स ह्या गोष्टी टाळाव्या लागतील. क्रिकेटच्या खेळामध्ये अनावश्यक गोष्टी टाळल्या तरच खूप फायदा तुमच्या संघाचा होऊ शकतो. वैयक्तिक खेळावर देखील तुमच्या संघाचा विजय किंवा पराभव हा अवलंबून असतो. आणि आताच्या घडीला 3 वाईट्स म्हणजे 3 एक्स्ट्राज मिळालेले आहेत मामा भांजे टीमला. धावसंख्या 62 जिंकण्यासाठी 5 चेंडू 11 धावांची गरज. 5 balls and 11 runs required to win. दोन्ही संघांचे प्रचंड समर्थक आपल्याला पाहायला मिळतात आपल्या आवडत्या खेळाडूला समर्थन देण्यासाठी, त्यांना चीअर करण्यासाठी. आणि पाहूया कुठल्या समर्थकाला मिळेल आनंद हा सामना संपल्यानंतर. चांगला बॉल फ्लिक केल्या बॉलला क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगचे पुन्हा एकदा धाव घेण्याचा प्रयत्न होणार नाहीये. पण हे देखील लक्षात ठेवायला हवं की एक डॉट बॉल मात्र तुमच्या संघाला त्रास देऊ शकतोय. त्रासातून बाहेर यायचं असेल तर मोठा फटका खेळून तो त्रास आपण दूर करू शकता. धावसंख्या झाले 62. इक्वेशन बदलते. 4 चेंडू 11 धावांची गरज. 4 balls 11 runs required to win. बॉलर तयार धनराज. चांगला बॉल खोलवट टप्प्याचा ऑनसाइडला बॉलला टर्न केलं. क्षेत्ररक्षक दुरून पुढे येईल तोपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा मौका. बॅटिंग एंडला थ्रो त्या ठिकाणी पाहूया पोहोचलेत का. 2 धावा तर पूर्ण झालेल्या आहेत. काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाजांची पाहायला मिळतात. या एकंदरीत 2 धावा. धावसंख्या पोहोचते 64 या आकड्यावर. जिंकण्यासाठी 3 चेंडू 9 धावांची गरज. 3 ball 9 runs required to win. जबाबदारीची जाणीव असून चालत नाही, ती पूर्ण करण्याची क्षमता तुमच्याकडे असायला हवी. आणि तीच जबाबदारी आतापर्यंत अमित कामणकरने उचललेली आहे. पण जबाबदारी अजूनही पूर्ण झाली नाहीये. 9 धावा पूर्ण करायच्यात पुढच्या 3 बॉलवर. एका बाजूने धनराज सावंत यांनी आतापर्यंत इकॉनॉमिकल षटक हाताळलेलं आहे. जरी 3 वाईट बॉल्स आले, जरी 1 डबल आले, तरी सुद्धा 3 चेंडूमध्ये त्यांनी 5 धावा खर्च केलेल्या आहेत. 3 चेंडूमध्ये 9 धावा डिपेंड करायचे आहेत. 3 चेंडूमध्ये 9 धावा चेस करायचे आहेत अमित कामणकरला. 3 चेंडू 9 धावांची गरज मामा भांजे टीम. फुल टॉस बॉल ऑन साइडला आडव्या बॅटनं खेळताना बॉलला थेट उडवलं. स्क्वेअर लेग सीमारेषा पार. पॅरलल स्ट्रोक फटक्याची होती डिमांड. पूर्ण केली या ठिकाणी 6 धावा. जोश मैदानी दिसतंय खरोखर. मामा भांजाच्या टीमचं नाव हाय सगळ्यात वर. मामा भांजाच्या टीमचं नाव हाय. 22 चेंडू मध्ये 45 धावांचं योगदान आतापर्यंत मामा भांजे टीमला मिळालेलं आहे अमित कामणकरचं. काय जबरदस्त या सामन्याचं गांभीर्य ओळखताना ती फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. अंडर प्रेशर दबावाला शोषून ही खेळी त्यांनी खेळलेली आहे. अमित कामणकर एका चांगल्या लईमध्ये पाहायला मिळते. पण अजूनही काहीच बिघडलेलं नाहीये संकल्प स्पोर्ट्स सावंतपाडा टीमसाठी. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. अजूनही 3 धावा पूर्ण करायचे आहेत. त्याचमुळे होत्याचं नव्हतं व्हायला क्रिकेटमध्ये वेळ लागत नाही. आणि वेळेला आपलं बनवण्यासाठी आता तो खेळ सादर करावा लागेल धनराज सावंतला. फुललेनचा बॉल ड्राईव्ह केला. बॉलला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत अवेलेबल. धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. सामना शेवटच्या बॉलवर आलाय. एका चेंडूवर आवश्यकता 3 धावांची. जशी ती चर्चा चालू होती की कोणीतरी एक संघ जिंकणार आहे, कोणीतरी एक संघ हरणार आहे आणि अजयजी पाटील सुपर ओव्हर होऊ शकते. 1 चेंडू 3 ची गरज आहे. 1 ball 3 runs required to win. स्कोअर लेवल झाला तर सुपर ओव्हर. हेमंत सर आतापर्यंत सुपर ओव्हर झाले का कामन प्रीमियर लीग सीझन 4 मध्ये आणि आता होऊ शकते का. या ठिकाणी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर पुढच्या बॉल नंतर मिळणार आहे. मागच्या 71 चेंडूवर काय झालंय कोणालाच काहीच फरक पडत नाही. पुढच्या एका चेंडूवर काय होईल त्यावर सर्व अवलंबून आहे. 1 चेंडू 3 धावांची गरज मामा म्हणजे टीमला. खूप चांगला सामना रंगला. सामना आवडला असेल दोन्ही संघांसाठी जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. 1 चेंडू 3 धावांची गरज. बॉलर तयार धनराज सावंत ओव्हर द विकेट. यावेळेस फुललेनचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न केला जाईल का पाहूया. ओ या ठिकाणी फलंदाज धावचीच्या स्वरूपात होत आहेत बाद. आणि अशा पद्धतीने एका धावेनं जिंकलेला आहे संकल्प स्पोर्ट्स सावंतवाडा.